हे नाथ नारायण वासुदेवा हरे कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हरे कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हरे कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा पुंडलिकावतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरे श्री गणेशाय महाश्री सरस्वती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा गणनाथ रवि शुक्र बृहस्पति पंचायताने स्मरण नित्य वेदवाणी प्रवर्तते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वर गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रोता वक्ता तुची तुदेव श्री रुक्मिणी वरा पांडुरंगाय नमः पुंडलिकावतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी श्री गणेशाय नमः श्री कृपा रामचंद्राय नमः इंद्रजित जाता मेघ पृष्टी हनुमान त्यासी न करी सांडी पाटी निर्धावया महाकपटी उठा उठी पावला श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी चरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे असणारा इंद्रजित भेदभेदाच्या ठिकाणी कुठे गेलेला आहे असणाऱ्या मेघ पृष्ठावर मेघ म्हणजे असणारा ढग आहे आणि या ढगाच्या पृष्ठावर असणारा त्या ठिकाणी इंद्रजित लपून बसलेला आहे मग हे हनुमंतरायाने त्या ठिकाणी जाणलं गेलं असणाऱ्या आपल्या एका हातावर असणाऱ्या लक्ष्मणजीला त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि ज्या मेघपृष्ठावर इंद्रजित लपलेला आहे तिथं हनुमंतराया त्या ठिकाणी जाऊ लागले करावया इंद्रजिताचा घात लक्ष्मण घेऊन या हातात वेगे वाढला हनुमंता मेघापर्यंत साठोपे मग त्या ठिकाणी असणारं लगेच म्हणजे त्या इंद्रजिताकडे जायचा असा विचार केला हनुमंतरायाने असणाऱ्या म्हणजे लक्ष्मणजीला एका हातावर त्या ठिकाणी घेतलं गेलं
आणि आपला अवाढव्य रूप असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी ढगापर्यंत असणारं रूप त्या ठिकाणी धारण केलं आणि हनुमंतराया सज्ज झाले. वानर सैन्या समवेत तळी असता शरणागत छळणे इंद्रजित करी घात रक्षणात कपियोजी. मग त्या ठिकाणी लगेच हनुमंतरायांनी विचार केला, आपण आता लक्ष्मणजीला घेऊन मेघप्रस्थावर त्या ठिकाणी जाऊ लागलोय. खाली असणारा त्या ठिकाणी म्हणजे प्रभू रामचंद्राला शरण आलेला शरणांगत असलेले विभीषण जे आहेत, वानर सैन्य त्या ठिकाणी आहे आणि हा इंद्रजित असणारा कपटवृत्तीचा आहे त्या ठिकाणी. आपण मेघप्रस्थावर गेल्यानंतर महागमने राहिलेली वानर मंडळी विभीषण जे आहेत असणारे त्या ठिकाणी सुग्रीव आहेत, हा असणारा इंद्रजित त्या ठिकाणी कप्तानं येईल आणि त्यांचं असणारं चलन म्हणजे त्या ठिकाणी करून त्यांना मारेल. म्हणून असा विचार हनुमंतरायांनी केला. काय योजना त्या ठिकाणी हनुमंतराय करू लागले. विभीषण लक्ष्मण आणि समस्त वानरगण लोम तुटोने दिजान अंगवन पहा माझी. मग हनुमंतरायांनी सांगितलं, विभीषणजी सर्व वानर मंडळीनं ऐका म्हणजे माझं असणारं बोलणं. तुमच्या केसालाही धक्का म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या इंद्रजितानं लावू नये. आणि तुम्हाला वाटलं तुम्ही तर त्याच्या जवळच्या ठिकाणी चाललो, तुम्ही माझी सुद्धा चिंता त्या ठिकाणी करू नका. माझ्या सुद्धा केसाला सुद्धा धक्का म्हणजे इंद्रजित त्या ठिकाणी लावू शकणार नाही. एवढा पराक्रम माझ्या अंगे म्हणजे आता तुम्ही बघतच राहा. उच्चाची अंकोड्यात वानर आणि शरणागत बैसोनिया समस्त वज्र कवचात राखिले. मग लगेच असणारं त्या ठिकाणी हनुमंतरायाने असणारं म्हणजे वज्र कवच म्हणजे हे असणाऱ्या वानरसेना आहेत, लक्ष्मण आहेत, सुग्रीव आहेत, यांच्यावर असणारं वज्र कवच त्या ठिकाणी बांधलं गेलं आणि आपल्या असणाऱ्या सेफ्टीचा आकोळा त्या ठिकाणी केला आणि असणारं उड्डाण करण्यासाठी हनुमंतराया सज्ज झाले. देवीकडे हनुमंत करावया इंद्रजिताचा घात रणात तोही वृत्तांत अवधारा. मग इकडे सर्व सैन्यासहित विभीषणजी सुग्रीव असणाऱ्या वज्र कवचामध्ये बांधून त्या ठिकाणी सुखरूप ठेवले गेले. इकडं हनुमंतरायाने असणारं भीमरूप धारण त्या ठिकाणी केलं. लक्ष्मणजीला हातामध्ये त्या ठिकाणी घेतलं. उड्डाण करण्यासाठी असणारे हनुमंतराया कसे सज्ज झाले तेही कथानक ऐका. मान धनुष्यबाण कपी कराग्री लक्ष्मण अंगी अदळता जाण इंद्रजित पूर्ण हडबडीला. मग त्या ठिकाणी असणाऱ्या हनुमंतानी म्हणजे आपल्या असणाऱ्या हातावर लक्ष्मणजीला घेतलं. लक्ष्मणजीने असणारं ठाण मान त्या ठिकाणी मानलेलं आहे. उजवा पाय पुढे केलेला, डावा पाय मागे केलेला, हातामध्ये असणारा धनुष्य त्या ठिकाणी सज्ज केलेला आहे आणि असं लक्ष्मणजीला असणाऱ्या एका हातावर घेऊन हनुमंतरायांनी भरशिरी असणारं उड्डाण केलं आणि असणाऱ्या ढगावर म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी हनुमंतराया गेल्याबरोबर जिथं असणारा इंद्रजित बसला होता त्या असणाऱ्या पृष्ठभूमीवर असणारं म्हणजे त्या ठिकाणी हनुमंतरायाने उड्डाण केलं आणि ही जवा उड्डाण बघितलं गेलं. त्याचा असणारा धनाना जवा उठला तेव्हा इंद्रजित दचकला. कैसेनी आला पैहा येथ घेऊन आला हनुमंत ते देखून इंद्रजित चळी कंपत हाती धाके. मग लक्ष्मणजी असणाऱ्या त्या ठिकाणी मेघप्रस्थावर आलेल्या इंद्रजितानं बघितलं. इंद्रजिताच्या मनात विचार आला, अरे म्हणजे दुर्धर ठिकाणी मी आलोय. ह्या असणाऱ्या ढगावर म्हणजे देव दानवाला सुद्धा त्या ठिकाणी येता येत नाही, एवढं दुर्धर ठिकाण आहे आणि इथंही लक्ष्मण कसा काय त्या ठिकाणी आला. लगेच असणारी नजर हनुमंताकडे गेली. हनुमंतानं म्हणजे त्या ठिकाणी आणलं असा विचार इंद्रजितानं केला. काय सेवा पुढे लक्ष्मण इंद्रजित कपीची अंगवन मदसी करावया रण आणला आपण सौमित्र. इंद्रजित विचार करू लागला, लक्ष्मण हा किरकोळाच्या ठिकाणी बापुडा आहे. लक्ष्मणाच्या अंगात सामर्थ्यच नाही या मेघप्रस्थावर येणे इतपत, पण असणारी अंगवन अतुलनीय असणारी अंगवन या कपीच्या अंगे त्या ठिकाणी हनुमंताच्या अंगे आहे. या हनुमंतानंच असणारा त्या ठिकाणी आपल्या बळाच्या जोरावर लक्ष्मणजीला इथं घेऊन आला. सुरनरा गम्य पूर्ण ते हे माझे गुप्त स्थान तेथे आणला लक्ष्मण वैरी पूर्ण हनुमंता. मग असणाऱ्या त्या ठिकाणी सूर म्हणजे देव आहेत, नर म्हणजे मानव आहेत. देवाला मानवालाही अगम्य असणारं ठिकाण आहे म्हणजे कुणालाही या ठिकाणी येता येत नाही. एवढं दुर्धर असणारं ठिकाण आहे. हिचं म्हणजे असणारा हनुमंतच म्हणजे त्या ठिकाणी लक्ष्मणजीला घेऊन आला. हनुमंताशिवाय इतराचं काय खरं नाही म्हणजे हिचं येणं. इंद्रजितासी म्हणे लक्ष्मण सांडून पडला रण
कपडे करावे छळण हे अंगवन तुझ पाशी. लगेच असणाऱ्या त्या ठिकाणी लक्ष्मणजींनी बोलायला सुरुवात केली. हे इंद्रजिता, अरे एवढं म्हणजे असणारं इंद्रजित हे तुझ्या असणाऱ्या स्वकर्तृत्वावर म्हणजे नामाभिधान तो असणारं मिळविलं गेलं. इंद्रजित म्हणून नाव म्हणजे मिळविलं. एवढा पुरुषार्थ गाजविला आणि इथं म्हणजे माराच्या बिहन येऊन म्हणजे आडबाजूला येऊन लपला काय. इंद्रजिंतीला मनवीसी शेती संग्रामी पळसी लाज नाही तुझ पासी येऊन लपसी दुर्गमी. अरे इंद्रजिता, तुला लाजच म्हणजे त्या ठिकाणी नाही. बळे जवान सांगतोय म्हणजे इंद्र बरोबर असणारा त्या ठिकाणी युद्ध केलं आणि विजय त्या ठिकाणी मिळविला. आणि म्हणजे हिथं म्हणजे युद्ध करायची पाळी आली तर तोंड लपून म्हणजे इथं ढगाच्या आडी येऊन लपला म्हणजे तुला लाज तरी वाटते का पुरुषार्थ सांगायला. हनुमंताचा निज धर्म दुर्गम ते अम्मा सुगम उठवरता करी संग्राम इंद्रजित परमनी. अरे आमच्या पाठीमागे हनुमंत असल्यानंतर किती बी दुर्गम मार्ग म्हणजे त्या ठिकाणी असू द्या, अवघड असू दे, म्हणजे ती सुगम आम्हाला त्या ठिकाणी होतोय. कसलीच अडचण येत नाही. मूळ काय म्हणजे तुला लाजत त्या ठिकाणी नाही. असं अंगात हिंमत तर होत आणि आमच्या बरोबर युद्ध कर. लक्ष्मणजी बोलले. मी कोणतला निशाचर काही न देवे उत्तर सजोनियाच्या पशर युद्ध सत्वर मिसळला. लगेच असणाऱ्या म्हणजे लक्ष्मणजींनी एवढं त्या ठिकाणी हिनवून बोललं गेलं. तेव्हा असणारी लाज इंद्रजिताला त्या ठिकाणी वाटली. हीन त्या ठिकाणी झालं. पण असं बसून त्या ठिकाणी चालणार नाही. विचार केला. लगेच आपला असणारा धनुष्य सज्ज केला आणि युद्धाला असणारा इंद्रजित तयार झाला. त्यासी करावया रण सम्मुख चालिला लक्ष्मण धनुष्य वाहुनिया गुण निर्वाण बाण सज्जिले. लगेच असणारा इंद्रजित हातामध्ये धनुष्यवान घेऊन सज्ज झाला. लक्ष्मणजींनी बघितलं. लक्ष्मणजींनी आपला धनुष्यवान सज्ज केला आणि इंद्रजिताबरोबर युद्ध करण्यासाठी पुढे जाऊ लागले. एक गज एक केसरी एक नरहरी एक मुरु एक मुरारी ऐस्या परी मिसळले. मग असणारा युद्ध त्या ठिकाणी चालू झालं. एक असणारा हत्ती असावा. हत्तीबरोबर सिंहाची असणारी त्या ठिकाणी झुंज लागावी किंवा एक असणारा म्हणजे त्या ठिकाणी नर असावा आणि त्या नराचा संहार करणारा असणारा नरहरी भगवंत त्या ठिकाणी असावा. अशा प्रकारचं घोर युद्ध दोघांमध्ये सुरू झालं. एक सर्पारी एक त्रिपुरी एक त्रिपुरारी एक शंभरारी ऐसिया परी मिसळले. किंवा म्हणजे त्या ठिकाणी एक असणारा म्हणजे त्रिपुर असावा. त्रिपुर राक्षसाचा वध करणारा त्रिपुराही असणारा महादेवजी त्या ठिकाणी असावे. दुसरा असणारा शंभर नावाचा राक्षस असावा. त्या शंभराचा अंत करणारा त्या ठिकाणी शंभरारी असावा. असं असणारं युद्ध त्या ठिकाणी चालू झालं. दोघांचेही शरजाळ सुडता व्यापिले अंतराळ बाणी खेळले भूतळ दोघेच पळ दोघते. मग त्या ठिकाणी एवढं घनघोर युद्ध एकमेकावर असणाऱ्या बाणाचा वर्षाव त्या ठिकाणी करू लागली. बाणानं सर्व भूतळ असणारं त्या ठिकाणी व्यापलं गेलं. हिरेरांचा प्राणात करावया खवळले अत्यंभूत वरमे कर्मे घात पात घाया नीत लघु वेगे. मग दोघांनी पण केलं एकमेकाचा असणारा प्राण घेण्यासाठी. एकमेकावर असणारी तुटून म्हणजे इकडे असणारे लक्ष्मणजी इकडे असणारा इंद्रजित त्या ठिकाणी पडू लागलेला आहे. आता कोणच कुणाला त्या ठिकाणी मागे सरायला तयार नाही. घनघोर युद्ध चालू झालं. दोघे वीर संग्राम श्रेष्ठ शस्त्रशस्त्रे अतिवरिष्ठ दोघे वीर भट सुभट सुनिष्ठ साठो. दोघंही एकसारखी त्या ठिकाणी. दोघंही शस्त्र अस्त्रामध्ये प्रवीण त्या ठिकाणी आहे. सगळ्याचं ज्ञान असणारं त्या ठिकाणी इकडे इंद्रजित इकडे असणारा मध्ये त्या ठिकाणी लक्ष्मणजी आहेत. दोघंही सारख्याला वारक्या समान युद्ध त्या ठिकाणी करू लागलेले आहे. इंद्रजिताचे दुर्धर बाण लक्ष्मण केले तृण समान सौमित्राचे शरदारुण सर्वांगी पूर्ण करतळले. मग त्या ठिकाणी एवढं दारुण बाण इंद्रजितानं त्या ठिकाणी सोडलं. त्या सगळं बाणाचा संहार असणारा त्या ठिकाणी लक्ष्मणजींनी केला आणि लक्ष्मणजीचं जे दुर्धर बाण होतं ते असणारं बाण इंद्रजिताच्या अंगाला त्या ठिकाणी खरचलं गेलं लागलं गेलं. जे मित्रांकुर गिरीवर तेवी बाणी खेळला निशाचर सर्वांगी वाहे रुधिर इंद्रजित थोर हडबडीला. जसं असणारा पाऊस पडल्यानंतर या धरणी माथ्यावर जसं असणारा तृण अंकुर गवताचं अंकुर त्या ठिकाणी उगवावं सगळीकडे हिरवगार असणारा गवत त्या ठिकाणी दिसावं. 2 बोट सुद्धा जागा शिल्लक राहत नाही. तसं लक्ष्मणजीचं बाण असणाऱ्या इंद्रजिताच्या अंगाला त्या ठिकाणी खरचलं गेलं. अंगातून सगळं रक्तबंबाळ इंद्रजित त्या ठिकाणी झाला. इंद्रजिताची शौरशक्ती शस्त्रण युत्पत्ती लक्ष्मणी नेली भस्माती संग्रामी ख्याती लावणी. मग एवढा असणारा पटाईत असणारा इंद्रजित वीर शूर धीर त्या ठिकाणी पराक्रमी असणारा इंद्रजित पण एका क्षणात म्हणजे त्याला असणारा त्या ठिकाणी क्षीण म्हणजे लक्ष्मणजींनी बाण वर्षाव करून त्या ठिकाणी केलं. सौमित्र योद्धा ती दारुण सम्मुख भिडता घेईल प्राण
त्याशी करावया छळानं मांडले विंदान कपटाचे. मग लगेच इंद्रजिताने विचार केला, आता आपण म्हणले आपलं काही खरं नाही, म्हणले परमयोद्धा असणारा लक्ष्मण आहे आणि आता म्हणजे एवढं बाण लागले तर अजून जर बाण त्या ठिकाणी सोडलं तर आपला कवा घात होईल सांगता येत नाही. म्हणून म्हणजे आता समोरासमोर युद्ध करण्यापेक्षा काहीतरी असणारं कपट म्हणजे त्या ठिकाणी करावं. इंद्रजित कपटाची मूर्ती असणारा कपट त्या ठिकाणी करू लागला. रथसारथी श्रीजल ढवळे ह्या मावशी श्रीजल ढवळे यांच्याकडून या श्रीजल ढोबळे या रामभक्ताकडून लक्ष्मण शक्तिमुक्तोत्सव सोहळ्यासाठी जो काही महाप्रसाद ठेवलेला, या महाप्रसादासाठी 511 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. रथसारथी नभोगत स्वयंसंग्रामी करुणी गुप्त अदृश्य गती बाणविंदित अतर्क्य घात संग्रामी. मग असणाऱ्या इंद्रजिताने विचार केला, आता समोरासमोर युद्ध करून म्हणजे आपल्याला पराजय त्या ठिकाणी भोगावा लागल, तर म्हणजे त्या ठिकाणी काय करावं. आता म्हणजे असणारं त्या ठिकाणी याला कपट करावं, आपण असणारं गुप्त त्या ठिकाणी व्हावं असा विचार केला. आपला असणारा रथ घोडा जे साठ्या सहित असणारा रथ म्हणजे त्या ठिकाणी ढगाच्या आड म्हणजे लपवला, असणारा गुप्त विंधन साधून त्या ठिकाणी आणि करू लागला. कोणाचं नाव घ्यायचं? नाव कशाला घ्यायचं? तानाजी दिलं. तानाजी मोहिते यांच्याकडून लक्ष्मण शक्ती सोहळ्यासाठी 400 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. मारावया विभीषण गुप्त गती विंदीबान हनुमान नित्य सावधान सांडून छेदून पुच्छा. इंद्रजित ढगाच्या आड त्या ठिकाणी झालेला आहे, रथामध्ये बसलेला आहे. ढगाच्या आडून लक्ष्मणावर असणाऱ्या बाणाचा वर्षाव त्या ठिकाणी करू लागला. तेव्हा लक्ष्मणजींनी पाहिला गेलं, इंद्रजित त्या ठिकाणी दिसत नाही, बाण त्या ठिकाणी येऊ लागले. अशी अवस्था इंद्रजित त्या ठिकाणी करू लागलेला आहे. लांगूल वज्र कवचात हनुमंते राखिले स्वस्त नचले विभीषणासी घात तळमळीत इंद्रजित. मग त्या ठिकाणी असणाऱ्या इंद्रजिताने विचार केला, आता म्हणजे आपलाच घरविधी असणारा, आपल्याच म्हणजे त्या ठिकाणी कार्य करणारा बिभीषण आहे, म्हणजे त्या बिभीषणजीला त्या ठिकाणी मारावं. म्हणून बाणाचा, बरोबर आहे का, बाणाचा वर्षाव त्या ठिकाणी करू लागला. पण काय करावं, असणाऱ्या हनुमंतरायाने आपल्या असणाऱ्या शिफ्टीच्या असणाऱ्या वज्र कवचात म्हणजे असणाऱ्या बिभीषणजीला त्या ठिकाणी म्हणजे राखून ठेवलेला आहे. मग आपलं काही त्या ठिकाणी चलाना बिभीषण मारता येईना. इंद्रजिताच्या मनाला चिंता त्या ठिकाणी लागली. मुख्य वैरी हनुमंत त्याचा करावया निस्वात सारथी धाविनला गुप्त गदा घात हाणावया. मग लगेच असणाऱ्या रथावर जो सारथी होता त्या सारथ्याने विचार केला, आपल्या असणाऱ्या मालकाला म्हणजे यश त्या ठिकाणी येणार आणि यश कशामुळे येणार तर फक्त ह्याला असणारा करता करविता हनुमंत आहे म्हणजे त्या ठिकाणी. म्हणून या हनुमंताचा आता घात करावा म्हणून असणारा सारथी रथावरून उठला आणि हनुमंताला मारण्यासाठी त्या ठिकाणी म्हणजे धावू लागला. गदा हानिता दुर्बळी घाये गदा झाली रांगोळी सारथी आदळला भूतळी अति तळमळी अघाते. मग असणाऱ्या त्या ठिकाणी सारथ्याच्या हातात गदा होती, त्या गदीचा टोला असणाऱ्या हनुमंताला त्या ठिकाणी दिला. काहीच त्या ठिकाणी झालं नाही, उलट तीच गदा असणाऱ्या सारथ्याला लागली. लागल्याबरोबर असणाऱ्या सारथ्या रथावरून खाली त्या ठिकाणी पडला. हनुमंत आणि लिहिला तर सवेग सारथी झाला गुप्त पळून गेला रथा आता भाग्य प्राणांत चुकवला. लगेच असणाऱ्या वर्णमध्ये हनुमंतरायांनी एकच लाट मध्ये ठेवून असणाऱ्या सारथ्याला त्या ठिकाणी दिली. तेव्हा सारथ्या कुठं पळून गेला त्याचा थांग पत्ता सुद्धा म्हणजे अजूनपर्यंत लागला नाही. मारावया हनुमंत सारथी होऊन गेला गुप्त लक्ष्मण झोंबला संग्रामात करावया घात सारथ्याचा. मग म्हणजे आता इकडे असणाऱ्या म्हणजे हनुमंतरायाने म्हणजे जेव्हा सारथ्याला लाट घातली तेव्हा सारथी म्हणजे त्या ठिकाणी गुप्त झाला आणि त्याचा शोध घेण्यासाठी लक्ष्मणजी म्हणजे महाग त्या ठिकाणी धावू लागले. लक्ष्मण आणि हनुमंत दोघे शोभले रणात इंद्रजिताचे केला छळणार्थ तोही वृत्तांत अवधारा. मग म्हणजे आता इकडे म्हणजे असणारा सारथीमध्ये आला म्हणून हनुमंतरायाला राग आला आणि हनुमंताला बरोबर असणाऱ्या लक्ष्मणजीला त्या ठिकाणी राग आला. दोघं विचार करून काय मेळ करून असणारं युद्ध त्या ठिकाणी करू लागले. ऐका पुढं. व्रत खडगडी पश्चिमेसी वारू हिंसती उत्तरेसी बाणविंदिती दक्षिणेसी करी पूर्वेसी सिंहना. असणाऱ्या इंद्रजिताने लाघव करायला त्या ठिकाणी सुरुवात केली. असणारा रथाचा गडगड आवाज म्हणजे पश्चिम दिशेला यायचा तर गुहळ म्हणजे त्याच रथाला असणारा गुहळ असणारा वरडलेला आवाज
रथ म्हणजे उत्तर दिशेला त्या ठिकाणी यायला लागला. असणारा रथ म्हणजे पूर्वेला असला तर असणाऱ्या दक्षिणेला म्हणजे त्या ठिकाणी बाणाचा वर्षाव व्हायचा. असं एकीकडे दिशा दाखवायची आणि एकीकडे कार्य त्या ठिकाणी करायचं असं लागव इंद्रजित करू लागलेला आहे. कपटी इंद्रजित संग्रामात काही केल्या नव्हे अभिव्यक्त लक्ष्मण होता चिंताग्रस्त तेने हनुमंत क्षोभला. मग असणारा त्या ठिकाणी कपटाची होती व मूर्ती असणारा इंद्रजित आहे त्या ठिकाणी. काही केल्यानं दृष्टीसमोर इंद्रजित त्या ठिकाणी दिसना गेला. लक्ष्मणजींनी शोध घ्यायला सुरुवात केली पण काही केल्या दृष्टीला असणारा इंद्रजित त्या ठिकाणी दिसना गेला. लक्ष्मणजी तळमळ करू लागले. उच्च तळपता आकाशी रथ आकळीला वारू वेसी छळणे पळणे चिंतला वयासी कपी कुचेसी चालेना. मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे असणाऱ्या हनुमंतरायाने आपली शेपटी त्या ठिकाणी सोडली. जरी म्हणजे कुठं रथाचा आवाज येत असला तर तिकडे असणारी शिफ्टी जाईल रथ म्हणजे त्या ठिकाणी आकळल पण त्या शिफ्टीला सुद्धा असणारा रथ त्या ठिकाणी पकडता येईना अशी अवस्था इंद्रजित करू लागला. अतिगुप्तत्वे गगनात विद्युत प्राय जो तळपते रथ तू पुच्छाग्रे बांधवनी हनुमंत केला अभिव्यक्त संग्रामी. मग म्हणजे असणारा त्या ठिकाणी लगेच हनुमंतरायाच्या शिफ्टीनं म्हणजे असणारी सळावा करीत म्हणजे त्या ठिकाणी सुटली. जिथं रथाचा आवाज आला तिथं त्या ठिकाणी गेला. विजेच्या तेजाप्रमाणे लगलग करणारा रथ त्या ठिकाणी होता. लगेच शिफ्टीनं त्या ठिकाणी रथ आकळला गेला. कुंडले इंद्रजिताचे छळणे कुंडले रथाचे पळणे कुंडले अभिचाराचे करणे कुंडले जाणे यज्ञ वाटा. मग ज्या वेळेस हनुमंताच्या शेपटीनं रथाला त्या ठिकाणी चाळीघाट बांधून मध्ये त्या ठिकाणी पकडलं तेव्हा असणारं रथाचं पळणं थांबलं. इंद्रजिताचं बाण सोडायचं त्या ठिकाणी थांबलं. युद्ध करायचं त्या ठिकाणी थांबलं गेलं. असणाऱ्या इंद्रजिताची सर्व म्हणजे कपटच त्या ठिकाणी खुंटून पाळलं. कुंडले देशमुख देखणे कुंडले लंके माझी जाणे कुंडले जीवितेसी जीने ऐसे करणे कभी पूछे. मग इंद्रजितानं त्या ठिकाणी विचार केला. आता म्हणला एवढं म्हणला हनुमंतरायानं शिफ्टीनं आपला रथ त्या ठिकाणी धरला. आता शेवटचं म्हणला बापाची भेट जाऊन गळा भेट त्या ठिकाणी घ्यावी म्हणलं तर तिकडं बी म्हणलं आता जाणं होत नाही. असणारी बायकोची गाठ घ्यावी म्हणलं तर बायकोकडे बी जाता येत नाही. लंकेकडे जाणं खुंटलं गेलं. निकुंबलेच्या ठिकाणी जावं म्हणलं तर तिथं बी जाता येत नाही. सगळी गती असणारी इंद्रजिताची हनुमंतरायाच्या शेपटीनं खुलून मध्ये टाकली. मुख्य वैरी हनुमंत इंद्रजित वज्र घाय हानीत वज्रभंगोनी लचके हात मग कुंतत संग्रामी. मग मुख्य असणारा आपला वैरी मध्ये हनुमंत त्या ठिकाणी एवढं असणाऱ्या शिफ्टीचं गाव म्हणजे वज्रासारखं गाव त्या ठिकाणी लागू लागलं. इंद्रजित तळमळ करू लागला. माझ्या निज वज्राचा घात करिता मुख्य हनुमंत त्याची न चले घात पाहत इंद्रजित अति दुःखी. इंद्रजितानं विचार केला आपल्या जवळ असणारा म्हणजे इंद्रदेवाचा असणारा वज्र आहे म्हणजे या वज्रानं हनुमंताचा घात त्या ठिकाणी करावा तर हनुमंताला ते वज्र सुद्धा काही बाधा करू शकत नाही. आता मी कसं युद्ध हनुमंताबरोबर करावं म्हणून इंद्रजित तळमळ करू लागला. दुःख करू लागला. जेठुनी कुंडली यज्ञ वाट कुंडी लंकेची निज वाट देखणे ठेले दशकंठ पुच्छाग्र स्पष्ट बांधवनी. एवढंच नाही असणाऱ्या शिफ्टीनं आता म्हणजे आकळलं गेलं. बापाची बी गाठ पडत नाही बायकोची गाठ पडत नाही. ज्या ठिकाणी यज्ञ केला होता तिथं जाऊन म्हणजे गुप्त राहो म्हणलं तर तिकडे बी जाता येईना. चांगलंच हनुमंतानं शिफ्टीनं बांधलेलं दिसतंय. मोकळा असता माझा रथ तरी मी जातो हातोहात हनुमंते बांधून येथ रणप्राणांत कवी पूछे. काय करावं माझा रथ जर म्हणजे त्या ठिकाणी बांधला नसता मोकळा असता तर आताच्या हातात धावत म्हणजे बापाकडे लंकेत त्या ठिकाणी गेलो असतो. नाहीतर निकुंबलेत जाऊन म्हणजे लपून त्या ठिकाणी बसलो असतो. पण एवढा पराक्रम म्हणजे हनुमंतानं त्या ठिकाणी केला. शिफ्टीनं रथ बांधून ठेवला. आता कसन कुठं जावं जीव वाचवावा. इंद्रजित होता चिंतामग्न एकीकडे लक्ष्मण सजोनिया धनुष्यबाण आला पण संग्रामा. मग इकडे असणारा इंद्रजित असणारी चिंता करू लागला. चिंतेच्या गतीत इंद्रजित पडला. लगेच असणाऱ्या लक्ष्मणजीने आपला असणारा धनुष्य सज्ज त्या ठिकाणी केला आणि इंद्रजिताबरोबर युद्ध करण्यासाठी लक्ष्मणजी येऊ लागले. अनुलक्षोनिया निशाचर उपहासे बोले सौमित्र संग्रामशिळा अति गंभीर वाक्य कर्तड अनुवादे. मग त्या ठिकाणी असणाऱ्या लक्ष्मणजी जवळ आले असणाऱ्या त्या ठिकाणी इंद्रजिताची उपेक्षणा करून बोलू लागले. अरे इंद्रजिता आजपर्यंत असणारा पराक्रम पुरुषार्थ त्या ठिकाणी गाजवत होता.
माझ्या अंगात काय बळ आहे याची तुलना करून त्या ठिकाणी सांगत होता. आणि आता काय झालं रडायला? वीर शूर बिरविसी ख्याती शेकील पसी व्यक्ती संग्रामशील देशोक्ती कपट मूर्ती महापापी. अरे बाबा, समोरचा असणारा शत्रू लांब आहे तेव्हा त्या ठिकाणी छातीटोक सांगत होता. ज्याच्या अंगात ताकद आहे त्याला युद्धाला त्या ठिकाणी यावं, माझ्या समोर तग त्या ठिकाणी धरावी, एवढा बल पुरुषार्थ त्या ठिकाणी गाजवित होता. आणि आता काय झालं तुला युद्ध करायला नाही करायला? ऐसे बोलोनी आपण रथसे दावया जण बाण घेतला अति कठीण अति दारुण अनिवार्य. मग पुन्हा असणाऱ्या इंद्रजिताची निर्वसना करून लक्ष्मणजी त्या ठिकाणी बोलले. लगेच असणाऱ्या धनुष्याला असणारा बाण त्या ठिकाणी लावला, जेणेकरून असणाऱ्या इंद्रजिताच्या रथाचं चूर्ण त्या ठिकाणी करता येईल. म्हणून आपल्या धनुष्याला लक्ष्मणजींनी बाण सज्ज केला. छेदावया इंद्रजिताचा रथ बाण कनकपत्री सुशोभित प्रताप तेजे झगझगीत स्वयंजित सौमित्र. मग लगेच आपला धनुष्य सज्ज केला. त्या असणाऱ्या धनुष्याला कनकपत्री असणारी सुवर्ण असणारा त्या ठिकाणी जो पिसार आहे तो असणारा बाण त्या ठिकाणी धनुष्याला लावला. आणि इंद्रजिताच्या रथाचा भंग करण्यासाठी लक्ष्मणजी बाण सोडू लागले. त्याचा करावया निवरान इंद्रजित विंदी अमित बाण परितो अनिवार्य दारुण अनुप्रमाण ढळेना. मग म्हणले असणाऱ्या लक्ष्मणजींनी कनकपत्री बाण त्या ठिकाणी सोडला. इंद्रजितानं पाहिलं गेलं दारुण आपल्या असणाऱ्या धनुष्याला बाण त्या ठिकाणी लावून लक्ष्मणाच्या बाणाचं खंडन करण्याचा प्रयत्न करू लागला. पण किंचित सुद्धा बाण काय म्हणजे लक्ष्मणजीचा ढळला गेला. बाजूंचा मार देखोनी अनिवार इंद्रजित खंडिता रामवार चारी वारू मारिले. मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे एवढा बाण त्या ठिकाणी लागला. लक्ष्मणजीच्या बाणाचा निवारण त्या ठिकाणी करता येईना गेलं. हा आलेला बाण आपला घात केल्याशिवाय राहणार नाही. इंद्रजितानं पाहिलं गेलं रथातून असणारा बाजूला त्या ठिकाणी सरकला. त्यावेळेस त्याच असणाऱ्या लक्ष्मणजीच्या बाणानं जे काही रथाला घोडं होतं त्या घोड्याचा काटा म्हणले काढला. वारू पाडितांची क्षिती सवेग मारावया सारथी सौमित्र बाण सुजितासी ती साठोपवृत्ती सन्मद्ध. मग असणारा तो बाण म्हणजे त्या ठिकाणी घोड्याला लागला. घोडा असणारा त्या ठिकाणी संपलं गेलं. घोडा मेला, आता राहिला सारथीवली. त्या ठिकाणी लगेच लक्ष्मणजींनी दुसरा बाण त्या सारथ्याला मारण्यासाठी सोडला गेला. इंद्रचापा समान चाप बाण सज्जिला काळकल्प देखोनी सारथ्या महाकंप कपटानुरूप छळछळी. मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे असणारा दुर्धर असणारा बाण त्या ठिकाणी कुठला बाण आहे? अंकपत्री नाही, इंद्रच्या देवाच्या असणाऱ्या चापा समान असणारा बाण म्हणजे त्या ठिकाणी लक्ष्मणजीने आपला लावला गेला. दुर्धर काळालाही धाक लागावा असा बाण त्या ठिकाणी सोडला गेला. असणारा त्या ठिकाणी कपटी वृत्तीचा असणारा होता म्हणजे त्या ठिकाणी सारथी होता. तो सारथी हा बाण बघून थरथर त्या ठिकाणी कापू लागला. सारथी माया लगू लागवे सवेगी जवळ पळून जावे तव कपी पुचे बांधिला पाहे डळून लाहे सर्वार्था. मग म्हणजे असणारा बाण त्या ठिकाणी आला. त्या बाणाला सोडून म्हणजे आपण पळून त्या ठिकाणी जावं म्हटलं की हनुमंतरायांनी लगेच शिफ्टी त्या ठिकाणी भिरकावली. भिरकावल्याबरोबर असणाऱ्या सारथ्याच्या पायाला चढीगाठ म्हणजे असणाऱ्या शिफ्टीची त्या ठिकाणी बांधली गेली. सारथी आकळला. कपी पुचे हातापायी बांधिले ते दिसत नाही ढळवणे ती ठाईच्या ठाई केले काही लक्षेना. मग त्या ठिकाणी हनुमंतानं असणाऱ्या शिफ्टीनं म्हणजे त्या ठिकाणी त्या सारथ्याचा हात बांधलं, पाय बांधलं. पण आपल्यासारखी जी पाहणारी होती त्यांना काही दिसत नव्हतं. सारथी मोकळा दिसायचा. पण एवढं लाघव करून म्हणजे सारथ्याचं गमान त्या ठिकाणी खुंटलं गेलं. घट्ट बांधून हनुमंतरायाने ठेवलं. सारथी पाताळी रिगता कपी पुच ओढी जे वरता सवेग आकाशी गुप्त होता वाजती माता कपी पुच. मग असणारा सारथी आपला प्राण वाचवण्यासाठी पाताळात लपून जाण्याचा प्रयत्न करायला लागला की पाताळातून उपसून म्हणजे शिफ्टी बाहेर वाढायची. असणाऱ्या आकाशात त्या ठिकाणी घुसायला लागला सारथी की त्याला तिथून म्हणजे त्या ठिकाणी आणायची. आणि म्हणजे ती बाजूला थोडं पळायला गेलं की वर्ण असणारी शिफ्टी म्हणजे त्याच्या मस्तकावर टन शिरिटवाला देऊ लागली. लक्ष्मणाचा बाण घेऊन सरला त्याचा प्राण सारथी पाडताची जाण कैरुधन इंद्रजित. मग म्हणजे तेवढ्यात असणारा त्या ठिकाणी म्हणजे कसं तरी शिफ्टीचा मार वाचवावा तवर म्हणजे लक्ष्मणजीचा असणारा बाण म्हणजे त्या ठिकाणी येऊ लागला.
आता सारथी मेल्याशिवाय राहत नाही. इंद्रजित त्या ठिकाणी बघितलं गेलं ना, आता इंद्रजित तळमळ दुःख करू लागला. होता सारथ्याचा घात माझा बुडाला पुरुषार्थ ऐसा इंद्रजित तळमळीत दुःखाभिभूत अतिदुःखी. इंद्रजित इकडे विचार करू लागला. बाबा म्हणला घरची बायको लेकरं सोडून म्हणला माझ्या असणाऱ्या प्रेमापोटी माझ्या असणाऱ्या सुरक्षेसाठी मला एवढं धावत आलाय. आणि मी एवढा पराक्रमी असताना आपल्या असणाऱ्या सारथ्याचा जर घात त्या ठिकाणी झाला तर लोक काय म्हणतील, ही राजा होता पुढे त्या ठिकाणी घेऊन गेला ना आमचं लेकरू दावणीला बांधलं म्हणून मला असणारा त्या ठिकाणी दोष तरी मी निंदेला पात्र होईल. माझी सगळी पुरुषार्थ जी गाजलेला होता तो क्षणाला जायला त्या ठिकाणी जाईल म्हणून इंद्रजित चिंता करू लागला. गेली वाढीव गेला वीर्य गेली शक्ती गेले शौर्य गेले संग्राम औदार्य रणी धैर्य न धरवे. मग जो आपल्यासाठी मदतीला धावून आला त्याचाच असणारा घात त्या ठिकाणी केला तर एवढा बलवान पुरुषार्थी असणारा इंद्रजित होता सारथ्याला मारून बसला म्हणून सगळींना चक्की होईल. दुःख दाटले दारुण अश्रुधारा स्रवती नयन इंद्रजित होता दिनवदन वानर गण उल्हासती. असणाऱ्या इंद्रजिताची असणारी दीन अवस्था त्या ठिकाणी झाली. काय करावं, एवढा बलवान असताना सारथ्याचा प्राण त्या ठिकाणी वाचवू शकत नाही. दुःख करू लागला, तळमळ करू लागला, रडू लागला, डोळ्यातून दुःखाच्या धारा त्या ठिकाणी वाहू लागल्या. दिनवदन झालं, चेहरा काळवंडला गेला. वानर मंडळींनी बघितलं, वानर आता कसं वाटतंय म्हणून हसायला लागले. इंद्रजित होता दुःखाभिभूत वानर वीरते समस्त तिन्ही भंगीला त्याचा रथ नामे गरजत स्वानंदे. मग म्हणजे इकडे असणाऱ्या इंद्रजिताचं तोंड काळवंडला गेलं, दुःख करू लागला आणि रडू लागला. तेव्हा वानर म्हणली इतक्या वेळ कसं होतं म्हणजे लय पुरुषार्थ गाजवीत होता, आता कसं झालं, एवढ्यात असणारा बाण त्या ठिकाणी आला आणि सगळ्या रथाचा चकाचूर त्या ठिकाणी केला. चला दुकानदार, चला हरिभाऊ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. गजदा देखुनी थोर वानर शोभला इंद्रजित रुद्र मारावया सौमित्र रुद्र शेलवशे. कथेचं अनुसंधान ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत. इंद्रजित हात झाला, त्याचा सारथी मारला लक्ष्मणानं एकाच बाणामध्ये. सारथी मेल्यानंतर इंद्रजित चिंता करू लागला, एवढा मोठा सारथी आपला मारला पण आपण काही करू शकलो नाही, त्याचा जीव वाचवू शकलो नाही. तेवढ्या वेळामध्ये वानरांना आनंद झाला, उल्हास झाला. हे बघितलं इंद्रजिताला राग आला. भयंकर अशा प्रकारचे दुर्धर बाण घेतले आणि त्या बाणांचा वर्षाव लक्ष्मणावर करू लागला. सौमित्र कुल बाण वशे घोराधर दोघे वीरती दुधर एर एर नाटोपती. आणि तशाच पद्धतीने जसे बाण लक्ष्मणा इंद्रजिताचे येत होते तसेच बाण लक्ष्मणाचे होते. जसे ज्या अतिशय दारुण बाण दोघांचेही होते, दारुण भयंकर निर्वाण होते. दोघेही रणांगणामध्ये योद्धे होते. दोघेही त्या ठिकाणी शूर वीर बलवंत ख्यातिवंत होते. दोघही एकमेकांना ऐकत नव्हते असं सांगतात. हनिताची वजमुष्टी दुधाओटी कोपर राठी गाय मुच्छित पाडी दृष्टी वीर जगजेटी संग्रामी. एक राहील एरेरांचा मोठ्यानं वाच. एरेना गायावा प्राण दगदरिते विदितई बाण वाना घवे धावत घेऊनी हानिती वज्रमुष्टी. आणि मग एकमेकाचा जीव घेण्यासाठी एकमेकाचा प्राण घेण्यासाठी दोघ जण अतिशय निर्वाणीचे बाण एकमेकाला जीव मारण्यासाठी बाणाचा वर्षाव करत होते. कधी कधी बाण फेल गेली की हाताची मुष्टी वळायची आणि दोघांची वज्रमुष्टी होती. इंद्रजित आणि लक्ष्मण दोघे एकमेकाला मुष्टीचा प्रहार करू लागले. हनिताची वजमुष्टी दुधाओटी कोपराटी गाय मुच्छित पाडी दृष्टी वीर जगजेटी संग्रामी. दोघेही जगाच्या ठिकाणी संग्रामी अतिशय युद्धवीर होते. एकानं वज्रमुष्टी मारली की दुसऱ्यानं कोपर खळीनं मारायचं. एकमेकाची मुष्टी प्रहार एकमेकाला लागायची. अशा पद्धतीने दोघांचं द्वैत इंद्रजित आणि लक्ष्मण सुरू आहे. दोघे उसळीचे महाबळी दोघे भिडती अंतराळी दोघे उतरणी भूतळी
शरंदारी वर्षत. दोघही अतिशय निर्वाणीचं युद्ध करतायत. क्षणामध्ये आकाशामध्ये आहेत, क्षणाक अंतराळामध्ये आहेत, लगेच जमिनीवरती येतात आणि त्या ठिकाणी असणारे जमिनीवरती आल्यानंतर पुन्हा बाणवर्षावर एकमेकावरती सोडू लागले. दोघे विंजिंता बाण बाणी संपूर्ण केले रणरणी. नाटोबे लक्ष्मण इंद्रजित आपण विचारी. आणि दोघही त्या ठिकाणी असंख्य बाणांचा वर्षाव करू लागले. दोघांचेही बाण दुर्धर होते. आकाशामध्ये असंख्य बाणाचं जाळ तयार झालं, पण लक्ष्मण रणांगणाच्या ठिकाणी ऐकत नव्हता. लक्ष्मणाचे बाण अनिवार्य होते, त्यामुळे इंद्रजिताला चिंता वाटू लागले. वर्जगाची लक्ष्मण त्याची न भेदती. बाण ललाट देशी वनमथान विधी आपण ती बाणी. आणि लक्ष्मणाच्या अंगामध्ये वज्रासारखं कवच होतं, त्यामुळे इंद्रजिताने सोडलेले बाण लक्ष्मणाला त्या असणाऱ्या कवचामुळे लागत नव्हते. पण लक्ष्मणाचं जे काय असणारं कपाळ आहे ते कपाळ रिकामं होतं, त्यामुळं इंद्रजितानं 3 बाण लक्ष्मणाच्या कपाळावरती मारले. भांडे भेदताची बाण मूर्छित पडला लक्ष्मण काही ना. नाटवे प्रेसुरम समोर आपण विसर. आणि लक्ष्मणानं 3 बाण, इंद्रजितानं 3 बाण लक्ष्मणाच्या ब्रह्मांडी म्हणजे कपाळाला ते बाण लागले. निर्वाणीचे बाण होते, कपाळाला लागल्यामुळे लक्ष्मण जी काही देहभाव आहे तो देहभाव विसरला आणि क्षणिक मूर्छना त्या बाणानं लक्ष्मणाला आले. विकलले कोणी लक्ष्मण त्याला समेत घ्यावा प्राण. इंद्रजित वर्षावित बाण अति दारुण साठोपे. लक्ष्मण जी विकळ गेलेला आहे, कारण कपाळावरती बाण वर्षाव झाला, कपाळामधून रक्त निघत आहे. लक्ष्मणाची ताकद विकळ झालेली इंद्रजितानं पाहिली. लगेच त्याने विचार केला, हीच संधी आहे, जर त्याला जिंकायचं असेल तर विकळ असतानाच बाण वर्षाव करू. म्हणून असंख्य बाणांचा वर्षाव इंद्रजित विकळ लक्ष्मणावरती करू लागला. सौमित्र वीर महाबळी आवटकोटी रोमावळी. एका खिळीता बाण जाळी पडे धराती ती मूर्छित. आणि इंद्रजिताने विचार केला, लक्ष्मण विकळ आहे, त्याच्याकडे धनुष्य धरण्याची सुद्धा ताकद नाही, एवढ्या वेळामध्ये बाण सोडू. म्हणून असंख्य ज्याची संख्याच करता येत नाही. लक्ष्मणाच्या शरीरामध्ये जी काही आवटकोटी केस होती, प्रत्येक केसामध्ये, अंगावरच्या केसामध्ये बाण इंद्रजितानं सोडले आणि प्रत्येक शरीरामध्ये लक्ष्मणाला बाण लागले. सर्वांग वेदाची शरी हनुमंताच्या हातावरी. मूर्छा दाढती सौमित्राने चाचरी देखी दे. आणि इंद्रजितानं एवढे बाण सोडले, लक्ष्मणाच्या अंगावरच्या प्रत्येक केसामध्ये बाण इंद्रजिताचे लागले. त्यामुळे एवढे सगळे अंगाला बाण लागलेले, त्यामुळे लक्ष्मणजीला मूर्छा आली आणि लक्ष्मण हनुमंताच्या हातात होते, त्यामुळे हनुमंताच्याच हातावर लक्ष्मण मूर्छित पडले. इंद्रजित गरजता पण रणी पाडला लक्ष्मण. आता मादिता विभीषण याला प्राण कोण राखे. आणि लगेच इंद्रजिताने गर्जना केली. लक्ष्मण तर पडला, हनुमंताच्या हातावरती मूर्छित पडलेले आहे. प्रत्येक अंगावरच्या केसामध्ये बाण घुसलेला आहे, त्याच्यामुळं लक्ष्मण पूर्णपणे विकळ झाला. हनुमंताच्या हातावर मूर्छित पडले, देहाचं भान विसरले. इंद्रजितानं बघितलं, आता जर मी विभीषणाला मारलं तर कोण वाचवणार. विभीषणाचा निज प्राण इंद्रजित घेऊ पाहे. आपण ते ऐकता वचन आले स्मरण सौमित्रा. आणि इंद्रजितानं गर्जना केली, लक्ष्मण तर मूर्छित पडला, आता जर मी विभीषणाला मारलं तर कोण त्याचा जीव वाचवणार आहे. अशी गर्जना करत असताना लक्ष्मणानं ऐकलं की ही विभीषणाला मारण्याचं प्लॅनिंग करतय आणि विभीषणाला मारील असं म्हटल्याबरोबर लक्ष्मणाला स्फुरण आलं. लक्ष्मणजी सावध झाले. देही देहाची विकलता ते देव दौडोनी सत्वसंस्था लागावया शरणागता होय उठला सौमित्र. आणि ज्यावेळेस इंद्रजिताने सांगितलं की विभीषणाला मारतो, त्यावेळेस लक्ष्मण सावध झाले. देहामध्ये जी विकळता होती ती विकळता बाजूला सारली. भगवान श्रीरामचंद्राच्या नामस्मरणानं
लक्ष्मणजी सावध झाले आणि विभीषणाला मारीन म्हटल्याबरोबर लक्ष्मणाला स्फुरण आलं आणि आपल्या शरणागताचं रक्षण करण्यासाठी लक्ष्मण हनुमंताच्या हातावर सावध झाले. श्रीरामाचे नाम स्मरता पळाली देहाची विकलता राखावया शरणागत होय होता तो मित्र. आणि रामचंद्राचं नामस्मरण सदोदित मुखामध्ये असल्यामुळं देहामध्ये जी विकळता आलेली होती, प्रत्येक अंगाच्या अवयवामध्ये बाण शिरलेले होते, त्याच्यामुळे विकळता आलेली राम नामस्मरणानं विकळता गेली आणि शरणागताचं रक्षण करण्यासाठी लक्ष्मण सावध झाले. सावध श्रीराम आठविता जे कोण विद्याता तरी राखावया शरणागत होय होता तो मित्र. आणि आपल्या असणाऱ्या देहाची काही अवस्था, प्रत्येक असणाऱ्या शरीरामध्ये बाण वर्षाव झालेला आहे, पूर्णपणे शरीर विकळ गेलेलं आहे, तरी सुद्धा आपल्या शरणागताचं संरक्षण करणं, त्याच्यासाठी लक्ष्मणजीला स्फुरण आलं, सावध झाले. काय करतात? शरणागत वजपंचर तो हा सत्य तो मित्र ताप बाणे त्वर महावीर उठिला. आणि ज्यावेळेस विभीषणाला मारतो म्हटला त्यावेळेसच लक्ष्मणजी सावध झाले, कारण शरणागताचा वज्र पंजर आहे, जो शरण आलेला आहे त्याला वज्र कवच म्हणजे लक्ष्मणजी होते. काही झालं तरी शरणागताला मरण नाही, त्याच्यामुळं हातामध्ये परत धनुष्यबाण घेतलं आणि हनुमंताच्याच हातावरती लक्ष्मण सावध होऊन धनुष्यबाण सज्ज केला. माझी देखुनी विकलूती भयनक धरावे चित्ती मायेन सरावे मारुती हे मी तुझं प्रती मागतो. आणि लक्ष्मणजी हनुमंताला बोलतायत, हनुमंताजी तुम्हाला असं वाटेल की मी मूर्छित पडलेलो आहे, माझ्या सगळ्या अंगाला बाण लागलेले आहेत, अशी माझी अवस्था बघून मागं सरायचं नाही, तुम्हाला मी मागतोय, मागणं करतोय, काही होऊ दे रणांगणामध्ये, मागं सरायचं नाही, अशा पद्धतीचं बोलणं भाषण लक्ष्मणजी हनुमंताला बोलतात. मागे सरता युद्धती सूर्यवंशा अपकीर्ती माझी बुडाली शौर्य उत्ती यश कीर्ती रामाची. लक्ष्मणजी बोलतायत, हनुमंता माझी काहीही अवस्था होऊ द्या, तिळा एवढं सुद्धा माग सरणं सूर्यवंशाला लाजीरवाण आहे. आजपर्यंत सूर्यवंशातल्या राजांनी जीव दिले पण महागे सरले नाही, आणि आता जर तुम्ही माझी विकळता बघून माग सरचाल म्हणून तुम्हाला सांगायला लागलोय, माझं काही होऊ द्या, पाठीमाग सरायचं नाहीये, असं लक्ष्मणजी बोलतात. तिळभरी मागे सरणे चिया माती गाऊने मागे सरणी जीवे 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 जिने त्याहुनी मरे नवरदिष्ट. आणि लक्ष्मणजी बोलतायत, हनुमंता तिळा एवढे जरी पाठीमाग सरला तरी जगामध्ये अपकीर्तीच होणार आहे, त्याच्यामुळं आणि पुन्हा अपकीर्तीचं जीवन जगण्यापेक्षा इथं रणांगणामध्ये जर मेलो तरी सुद्धा यशाचंच आहे, मेलो तरी सुद्धा माझं यशच होणार आहे, त्यामुळं माझी विकळता बघून तुम्ही पाठीमाग सरू नका, असं हनुमंताला लक्ष्मणजी बोलतात. ऐकोनी सौमित्राचे बोलणे हनुमंत जीव प्राणे त्याची करीत असे निंबलोनी शौर्य गुण संतोष. आणि लक्ष्मणाचं बोलणं ऐकलं, हनुमंताला खूप आनंद वाटला. महाराज हनुमान मागे सरणाऱ्यामधले नव्हतेच, जरी लक्ष्मण विकळ झाले असते तरी हनुमंत पुढे युद्धाला आले असते, इंद्रजिताला घायल करून माघारी पाठवलं असतं, पण लक्ष्मणाचं बोलणं ऐकलं हनुमंताने. एवढे अंगामध्ये बाण लागलेले, ज्या बाणाचं मोजमाप करता येत नाही असे बाण लागलेले असताना सुद्धा शौर्य प्रतापाचं बोलणं लक्ष्मणाचं ऐकलं आणि अंतःकरणापासून निंबोलन हनुमंतानं लक्ष्मणावरती केलं, आनंद वाटला. काही झाल्याली गजर धोरेन सांडी सौमित्र तेने विस्मित वानर विस्मित वीर हनुमंत. हनुमंताला आश्चर्य वाटलं, लक्ष्मण पूर्णपणे विकळ आहे, सगळ्या अंगाला बाण लागलेले, बाणानं शरीर जर्जरीभूत झालेलं आहे, तरी सुद्धा पाठीमाग सरायचं नाही. ही लक्ष्मणाचं बोलणं ऐकलं, वानरांना आश्चर्य वाटलं, हनुमंताला आश्चर्य वाटलं. काय प्रताप कीर्ती लक्ष्मणाची आहे, सगळी वानर वर्णन करतात. पाठीशी घालून शरणागत करावया इंद्रजिताचा घात खवरला काळ कुत्तांत
रण प्राणांत सौमित्र. आणि इकडे असणारे लक्ष्मणजी विभीषणाला पाठीशी घातलं आपल्या पाठीमाग आणि पुढे लक्ष्मणजी झाले. हातामध्ये त्या ठिकाणी धनुष्यबाण घेतलं. शरणांगताला वज्र कवच म्हणजे लक्ष्मणजी होते. इंद्रजिताबरोबर परत युद्धासाठी तयार झाले. ललाटी लागता तीन बाण सौमित्र पाडला मुचवत्र. शेवेची होता सावधान केसे चिन्ह शोभता. आणि सगळ्या अंगाला बाण लागलेले होते तरी सुद्धा कपाळावरती ब्रह्मांडावरती असणाऱ्या कपाळावरती 3 बाण लागलेले होते. त्याच्यामुळे लक्ष्मणजी अतिशय शोभिवंत दिसू लागले. कसे दिसतात ऐका. मस्ती लागता तिन्ही बाण वेदान मानी लक्ष्मण. रणे दिसे शोभयमान त्रिगुणी जाण पर्वत. आणि मस्तकावरती कपाळावरती 3 बाण लागलेले आहेत. त्याचा जे काही त्रास आहे त्याचं दुःख आहे ते दुःख लक्ष्मण मानित नव्हते. अतिशय शोभिवंत दिसू लागलेले होते. एकाच पर्वतावरती 3 शिखर असावी तशा पद्धतीची 3 बाण लक्ष्मणाच्या कपाळावरती दिसू लागले. रावण सुतरण मस्त रणी खवला मंद मस्त. त्याशी मरणी आमिच्छ गीत बाण विदित सौमित्र. आणि रावणाचा मुलगा असणारा रणाने उन्मत्त झालेला तो इंद्रजित होता. मदाने उन्मत्त झालेला आहे. आणि असा असणारा इंद्रजित युद्धामध्ये खवळला. असंख्य बाणाचा वर्षाव लक्ष्मणावर पुन्हा करू लागला. पुष्पित तरुण पर्वतावरी तेथे बाण सुरणगती. शोभते लक्ष्मणाच्या शिरी संग्रामगिरी उडुलत. एखाद्या पर्वतावरती फुलांनी भरलेलं झाडा पर्वतावरती असावी ती जशी शोभिवंत दिसतात तशा पद्धतीची बाण लक्ष्मणाच्या कपाळावरती शोभिवंत दिसू लागले असं वर्णन नाथ महाराज सांगतात. मयूर पिच्चाकीत शर अंगी उतरले अपार पिच्च पसरवणी नाचे. मयूर तेविनीच्या शर शोभ. आणि लक्ष्मणाने सुद्धा असंख्य बाण इंद्रजिताला मारलेले आहेत. त्यामुळे मोराचा पिसारा जसा दिसावा शोभिवंत तशा पद्धतीने इंद्रजित दिसू लागला. कारण त्यालाही सर्वांगाला बाण लक्ष्मणाचे लागले. लागता सौमित्राचे बाण इंद्रजित शोभला दारुण. घेऊनी पातहीन निर्वाग्न बाण रनिष्य लक्ष्मण विदित. लक्ष्मणाचे बाण लागलेले पाहिले इंद्रजितानं. आपल्या अंगाला त्याचे बाण लागले त्यामुळे त्यालाही राग आला. 5 बाण निर्वाणीचे हातामध्ये घेतले लक्ष्मणावरती सोडले. घात पाठवर मताल लागले. घात देत घाय घाय निर्वारित. दोघे उन्मत आणि दोघांनीही त्या ठिकाणी बाणांचा वर्षाव करायला सुरुवात केली. एकमेकाचं वर्म जाणून एकमेकाला घाय मारून एकमेकाचे घाय आलेले निवारण करायचे. पुन्हा घाव मारायचे. पुन्हा त्याचं निवारण करायचं. असं दोघांचं युद्ध सुरू झालं. परस्परे घाय देत दोघे झाले दिलोषित. जेथे किशोर वसंता ते शोभता रणरंगी. आणि मग तशा पद्धतीने एकमेकाला घाव मारायचं. बाण वर्षाव करायचे. एकमेकाच्या बाणाचं निवारण करायचं. अशा पद्धतीने दोघही त्या ठिकाणी रक्तानं लाल भडक झालेले दिसले. वसंत ऋतूमध्ये जसं फळांना फुलांना बहर यावा तशा पद्धतीचे लाल भडक दोघे योद्धे दिसू लागले. मारणे आपण निर्वाण युद्ध ते दारुण. काढणी वरदाचे बाण घ्यावया प्राण विदिती. आणि एकमेकाचा जीव घेण्यासाठी वर्म जाणून एकमेकाला मारण्यासाठी टपत होते. दोघांनीही विचार केला साध्या सुद्धा बाणाने असं कवर युद्ध करायचं. त्यामुळे आता निर्वाणीचे बाण दोघांनीही काढले. कसं युद्ध करतात ऐका. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. प्रभू रामचंद्राय नमः. यावया लक्ष्मणाचा प्राण ये मदत्त वरद बाण. इंद्रजित सजी आपण अति निर्वाण संग्राम. आणि मग आता लक्ष्मणाचा जीव घेण्यासाठी त्याचा प्राण घेण्यासाठी इंद्रजितानं वरद बाण असणारा यमदत्त जो काही वरदाचा बाण होता तो बाण धनुष्याला लावला. इंद्रजिते जे कोणी निज प्राणांत मग निर्मल घातला हात. वरद बाण यमदत्त स्वय सज्जित संग्रामी. आणि इंद्रजितानं पुढे पाहिलं. आता मरण दिसायला लागलं इंद्रजिताला. त्याने विचार केला आता आपण जगणार नाही असं वाटल्यानंतर ना
मग जे काही वरदाचे बाण होते यमदत्त तो असणारा वरद बाण घेतला, धनुष्याला लावला. यमदत्त वरद बाण रणि शत्रूचा घेवा प्राण, आईशे त्याचे वरदान निवारण असेन. आणि इंद्रजिताला माहिती होतं यमदत्त असणारा वरद बाण आहे, त्या बाणाला असं वरदान होतं कोणावरही हा बाण सोडला तर त्याचा असणारा जीवच घेणार, त्या बाणाला निवारण चालत नाही हे इंद्रजिताला माहिती होतं, म्हणून तो बाण धनुष्याला लावला. इंद्रजित सज्जिता दुर्धर बाण स्वय सावध लक्ष्मण, स्वप्न दत्त कुबेर बाण सजी आपला साठोपे. आणि मग पाहिलं गेलं लक्ष्मणजीनं इंद्रजितानं वरद बाण सोडलेला होता यमदत्त बाण, लगेच असणाऱ्या लक्ष्मणानं कुबेराने जो दिलेला वरद बाण आहे तो असणारा कुबेराचा बाण धनुष्याला लावला. लक्ष्मण नग्न देखता सीता विकल्प नुजपे चिता, काम कुबेर एकात्मता स्वस्वप्नावस्था वरदोक्ती. आणि मग पाठीमाग त्या ठिकाणी अरण्यकांडामध्ये कथा येऊन गेलेली आहे. रामचंद्र स्नानासाठी गेलेले होते, सीतेच्या अंगावरचे वस्त्र उडाले होते, तेव्हा सुद्धा नग्न अवस्थेमध्ये सीतेला पाहिलेलं होतं, तरी सुद्धा लक्ष्मणाला कोणतीही कामाची बाधा झाली नाही, म्हणून कुबेर त्यावेळेस प्रसन्न झालेले होते. आणि त्याच असणाऱ्या काम कुबेरांनी हीच असणारी वरद बाण लक्ष्मणाला दिलेला होता असं सांगतात. निष्काम बाण चेतक स्थूललिंग कारण, कुबेर वरला वरदान जय संपूर्ण पावसी. आणि कुबेरानं जो बाण दिलेला होता निष्काम बाण, जेव्हा बाणानं कुठल्याही प्रकारची कामना त्या लक्ष्मणाला होणार नाही, कामाची बाधा होणार नाही असा निष्काम बाण कुबेरांनी दिलेला होता, त्याला वरदान दिलेलं होतं. आणि असा असणारा बाण त्या लक्ष्मणजीनं धनुष्याला लावला, त्याला कुबेराचं वरदान होतं की रणांगणामध्ये मलाच मिळेल. आणि असा असणारा बाण स्थूल लिंग देह कारण महाकारण अशाचा वध करणारा तो बाण असा लक्ष्मणानं धनुष्याला लावला. ज्यावरी योजिसी हा बाण त्याचे करील निर्दळ, कुबेर वदे वरदान झाला लक्ष्मण जागृती. रणांगणामध्ये त्या ठिकाणी असणारा युद्ध चालू आहे, त्या युद्धामध्ये अचानक लक्ष्मणजीला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये कुबेराने तो बाण दिला आणि लगेच कुबेराने स्वप्नामध्ये सांगितलं लक्ष्मणजी ज्याच्यावर हा बाण सोडचाल तो मरेल आणि विजय तुमचा होईल असं वरदान दिलं. लगेच लक्ष्मणजी जागृतीमध्ये आले. काय करतात वर वदला स्वप्न स्थिती तो बाण उरलासे जागृती, इंद्रजिताची लावया ख्याती तोची स्थिती योजिला. आणि जागृतीमध्ये असताना अचानक स्वप्न पडलं. जागेमध्ये स्वप्न कुणालाही पडत नाही, पण लक्ष्मणाला पडलं. आणि त्याच स्वप्नामध्ये कुबेरजी आले. कुबेरांनीच हा बाण दिला आणि वरदानही दिलं. आणि तोच बाण लगेच जागृतीमध्ये लक्ष्मणजीला भेटला, धनुष्याला लावला. दोघे वीरपणी पाडी धनुष्य ओढिता कानाळी, लक्ष्मण नावाचे निर्वळी हडबडी गाडी सुरवरा. आणि बघा ज्यावेळेस लक्ष्मणानं तो यमदत्त वरदानाचा बाण लावला होता त्याच वेळेस लक्ष्मणजीला जागृतीमध्ये स्वप्न पडलं आणि कुबेराने बाण दिला. म्हणजे याचा अर्थ आहे मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली या आघात निवारा. या भगवंत आहे तो पूर्णपणे भक्ताचं संरक्षण करतो. लगेचच लक्ष्मणाकडे कोणताही बाण नसताना त्या यमदत्त बाणाचं निवारण नसताना सुद्धा अचानक स्वप्न पडून कुबेराने तो बाण दिला आणि त्या असणारे बाण लक्ष्मणानं धनुष्याला लावला. काय करतात यमवरदाचा बाण अवश्याचा घेईल प्राण, कैशरी वाचल लक्ष्मण चिंता गाना सर्वस्था. सगळ्यांना जी काही युद्ध बघायला आलेली होती त्यांना चिंता वाटली. यमदत्त जो वरद बाण आहे तो बाण असा आहे, त्याला वरदानच आहे, कोणावरही जरी सोडला तरी तो जगणार नाही असा बाण
वरदान युक्त जर लक्ष्मणावरती सोडला तर लक्ष्मण कसा वाचेल अशी चिंता स्वर्गातील देवांना लागले. भूतळीचे ऋषी ईश्वर सिद्ध चारण विद्याधर अवघे करिता आकार रणी सौमित्र केवी वांचे. सगळ्यांना चिंता वाटली. भूतळावरचे जे ऋषी मंडळी होते, स्वर्गातले देव लोक होते, सगळे चिंता करू लागले. हा जर यमदत्त बाण इंद्रजितानं सोडला तर लक्ष्मणाचा जीव कसा वाचेल अशी चिंता सर्वजण करतात. इंद्रजित बाण सोडित सौमित्र निर्वळी समूळ त्याचा भाऊ कुणी पडिला बुडी सचाप. इंद्रजित तो असणारा यमदत्त बाण सोडणार एवढ्या वेळामध्ये लक्ष्मणानं बाण सोडला आणि इंद्रजित बाण सोडायच्या आधी लक्ष्मणाचा बाण आला आणि हातातलं धनुष्य हातातच असणाऱ्या बाहुदंडापासून त्याचा हात धडापासून लक्ष्मणाच्या बाणाने वेगळा केला. भाऊचे दिता सत्वर आक्रंदला निशाचर सूरवर करती जय जयकार धन्य सौमित्र धनुर्वाणा. लक्ष्मणानं इंद्रजिताला तो बाणच सोडू दिला नाही वरदानाचा. तो बाण सोडणार होता अशी चिंता सगळ्या देव लोकांना होती. तेवढ्या वेळामध्ये लक्ष्मणाचा बाण गेला आणि तो यमदत्त बाण हातातच स्वतः धनुष्याला लावलेला तसाच असणारा इंद्रजिताचा हात लक्ष्मणानं तोडला. सर्वांनी जय जयकार केला. त्याचा येत शर दारुण बाण मागविंदी बाण भाऊ पडला छेदून धन्य लक्ष्मण धनुवाणा. आणि त्याचा असणारा यमदत्त नावाचा दारुण असणारा बाण येण्याच्या आधी लक्ष्मणानं अनेक बाणापाठीमाग बाण सोडले आणि ती इंद्रजिताची भुजा छेदून टाकले. ये मदत्त वरद बाण मूळ गुयवदे आपण इंद्रजित हस्ते पापा चरण पुरुष चरण सौमित्रे. आणि यमदत्त जो बाण होता वरदानाचा तोच बाण ते असणाऱ्या इंद्रजिताला गुह्य सांगू लागला. आजपर्यंत ह्या असणाऱ्या तुझ्या हातानं जे जे पाप केलेलं आहे ते लक्ष्मणाच्या बाणानं सगळं पापाचं निर्दळन झालं असं सांगतात. रामाचा सहोदर तो तवामचाही सुमित्र बाणे करुणी नमस्कार रिगे सत्वर पुनिरी. आणि इंद्रजितानं जो काही यमदत्त बाण सोडलेला होता त्या बाणाने विचार केला ह्या इंद्रजितानं असंख्य आतापर्यंत पाप केलेली आहेत आणि लक्ष्मणाचा भाऊ तो सुद्धा आमचा सुद्धा सहोदरच आहे म्हणून त्या बाणानं लक्ष्मणापाशी आले. लक्ष्मणाला साष्टांग नमस्कार केला आणि लक्ष्मणाच्याच भात्यामध्ये तो बाण जाऊन बसला. जय देवय सुमित्रा सुता सेवा गडवाय श्री रघुनाथा बाण निघाला लक्ष्मण पाता करावया गाता इंद्रजिताच्या. आणि तो यमदत्त असणारा जो बाण होता इंद्रजिताने सोडलेला तो बाण लक्ष्मणापाशी आला. लक्ष्मणाला लोटांगण घातलं त्या लोखंडाच्या बाणानं आणि बाण भात्यामध्ये जाऊन बसला. बाणाने विचार केला आता राक्षसाचं निर्दळन करू त्याच्या निमित्तानं रामाची सेवा आपल्याला काहीतरी घडेल असा विचार लोखंडाच्या बाणाने केला आणि लक्ष्मणाच्या भात्यामध्ये जाऊन बसला. ऐका भाऊचे दिला सचाप शरणी कवळला निशाचर खडगास्ती दुर्धर मारू सौमित्र धमिनला. आणि इकडे इंद्रजिताचा हातामध्ये धनुष्यबाण असतानाच हात तोडला. हात तुटल्यामुळं भयंकर राग इंद्रजिताला आला. दुसऱ्या हातामध्ये त्या ठिकाणी तलवार घेतली. लक्ष्मणाला मारायला निघाला. रुधिर वाहत धर धरा बाण सोडित खडक धारा मारावया सौमित्र निशाचर साठोप. इंद्रजिताच्या हातामधून असंख्य रक्ताच्या धारा त्या ठिकाणी वाहत होत्या आणि हातामध्ये खडग घेतलेला आहे तरी सुद्धा लक्ष्मणाला मारण्यासाठी इंद्रजित धावू लागला. माझा झाल्या बुजपात मी नाही झालो शंकित जाणीस लागती तू येत कैन गात निमेष. इंद्रजिताने बोलायला सुरुवात केली. लक्ष्मण हात तुटला म्हणून त्याचं मला दुःख नाही, मी शंकलो नाही, माझं मन विचलित झालेलं नाही.
तुला वाटेल हात तुटलेला आहे तसं काही मनामध्ये आणू नको, तुझाच आता त्या ठिकाणी वध करील असं इंद्रजित गर्जना करू लागला. भाऊ तुटला ते नाटवत खडक घेऊनी तळपत उलळ देऊनी उचलत करावया गात सौमित्रा. इंद्रजिताला आठवण गेला आपला हात तुटलेला हे सुद्धा त्याच्या लक्षामध्ये येत नव्हतं युद्धाच्या असणाऱ्या स्फुरणानं. त्यामुळे दुसऱ्या हातामध्ये खडक घेतलं, तलवार घेतली आणि लक्ष्मणाला मारण्यासाठी तो उड्डाण करू लागला. सरक सरक चवक दावी ते सौर्याची आगळीक आला सौमित्र समुख खडगे मस्तक छेदावया. आणि मग त्या ठिकाणी असणारा आता रथ नाही, सारथी नाही, काही नाही, तसंच असणारा उड्डाण करत करत सरकत 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 लक्ष्मणाच्या जवळ तो असणारा खडगरूपी तलवार घेऊन लक्ष्मणाच्या समोर इंद्रजित आला. सौमित्र सोडी जे जे बाण खडगाला तोडी आपण राणी मारावया लक्ष्मण आला गरजूला खडग्याची. आणि जे जे लक्ष्मणजी बाण सोडत होते त्या त्या बाणाचं निवारण तो असणारा करत होता. कोण? त्याचा हातातलं खडग ते बाणाचं निवारण करत होता आणि लक्ष्मणाचा जीव घेण्यासाठी तो खडगासहित त्या ठिकाणी आला. इंद्रजित दे कोणी दुर्धर रणी कवळला सौमित्र दंडावया निशाचर रुद्रास्त्र संयोजी. अशा पद्धतीने इंद्रजित पूर्ण त्या ठिकाणी दुर्धर आहे. पाहिलं गेलं लक्ष्मणजीने लक्ष्मणाला राग आला आणि मग रुद्रास्त्र महादेवाचं मंत्र, महादेवाचं अस्त्र धनुष्याला लावून लक्ष्मणजी काय करतात ऐका. सबीज मंत्रे समंत्र अभिमंत्रोनी रुद्रास्त्र सवेग जोडी पैसौमित्र निशाचर दंडावया. असं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी संतांच्या त्यांच्या कृपा आशीर्वादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुत असतो का. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांग पडीपात करून कथेला सुरुवात आहे. कथेचं अनुसंधान इंद्रजित आणि इकडे असणार लक्ष्मी दोघांचं युद्ध आहे. इंद्रजित कामरूपी इंद्रजित आहे म्हणून तर असणार त्याला संपवायचं वैराग्याची गरज हनुमंतराय बरोबर आहे. धनुष्याला बाण लावलेला बाणावर म्हणले असणारा मंत्रयुक्त बाणा त्या मंत्रावर असणारा रुद्रास्त्र म्हणजे महाराजीचा असणारा मंत्र म्हणलेला आहे. आणि लक्ष्मणजीनं बाणाची कानाडी कानापर्यंत ओढले. एखादे कोणी शस्त्र पात इंद्रजित कडकदारा हानित याही ठिणग्या उचलत लकलकीत लक्ष्मणजीनं बाण सोडलेला इंद्रजिताकडे येऊ लागलेला. इंद्रजिताने बघितलं हातामध्ये तलवार आहे, तलवारीनं बाणाचं खंडन करत होता. बाण तलवारीला धडकल्याबरोबर आकाशात ठिणग्या उडू लागल्या. गाव चुकवया निहटी पलो जाता गुप्त परिपाटी रुद्रास्ते पुरवली पाठी कप्पे पुच्छेसाठी पळवे आलेल्या रुद्रास्त्राचा बाणाचा घाव चुकवायचा इंद्रजिताने विचार केला. लपाय लागला, पळून चालला. शिफ्टी पुढे आडवीच. शिफ्टीच्या पुढे चलाना काही चलाना गेलं. लग्न छपणं बंद झालं, फसवणं कपड बंद झालं. नव्हे ते रुद्रास्त्र पाठच सोडना इंद्रजिताची. पळो जाता पळवेन लपो जाता लपवेना आववारिता निवारेना लागली नयना टकमका. पळून जायचं म्हणलं तर पळाईना आणि गुप्त व्हायचं म्हणलं तरी गुप्त शिफ्टीनं होतही ना. त्या बाणाचं निवारण करायचं म्हणलं तरी निवारण करताना इंद्रजित येईना. टक लावून बाणाकडेच बघायला लागलं. सौमित्राचं क्षेत्र गात खडगेची दोन्ही हात पाहिला पैलंकी आत सूर गरजत स्वानंदे. आणि जवळ असणारा लक्ष्मणजीचा रुद्रास्त्राचा बाण आला. आल्याबरोबर तलवारी सहित इंद्रजिताचा दुसरा हात उडवला आणि दुसरा हात इंद्रजिताचा लंकेत जाऊन पडला. तर ती कुठं पडणार आहे? सुलोचनाच्या अंगणात पडणार आहे. तोपर्यंत वरच्या वर झोमते उद्याचे दिवस बरोबर ते असू द्या. मग लंक्यात असणारा दुसरा हात इंद्रजिताचा पडला. पडल्याबरोबर देवांदानंद झाला. देव गर्जना करू लागले म्हणतात. छेदिता दोन्ही भुजा भाला निशस्त्री झाला निशाचर शास्त्रेन हानिता सौमित्र इंद्रजित तोरा शोभला. दोन्हीच्या दोन्ही हात इंद्रजिताचे संपले. लक्ष्मणजी म्हणले आता
धर्माने युद्ध असतं. पुढच्या हातात शस्त्र नाही, अस्त्र आहे. आणि कसं मारायचं असं लक्ष्मणाने विचार केला. युद्ध बंद ठेवलं. तेवढ्यात इंद्रजिताला राग आला आणि इंद्रजित काय म्हणतात, आम्ही गिळावे मनुष्याशी मुख्य हाते रे आम्हासी, तू जमी घेणी मेशेची हाती आवशी जमीनला. अरे बाबा, आमचं खाण्यामध्ये असणार मनुष्य, आम्ही मनुष्याला गिळतो म्हणले. आता तू माझ्या समोर मनुष्य आहे लक्ष्मणजी, मी तुम्हाला असणार हात नसलं म्हणून काय झालं, करून पळत निघाला, गिळूनच टाकतो म्हणलं. दोई बाई वाता रुधिर रणी कमला निशाचर, गिळावया सौमित्र पसरून वक्र चालिला. म्हणले असणारा दोन्हीच्या दोन्ही हात असणारा, हात तुटलेला त्या हातातून, तुटलेल्या हातातून म्हणले त्या भुजातून असणारा इंद्रजिताचं रक्त वाहत आहे, बडबड रक्त वाहत आहे. अतिशय खवळलेला असणारा, रागावलेला असणारा इंद्रजित पळत मला करून गिळण्यासाठी लक्ष्मणजीकडे धावला. अमित विंदिताही बाण मागे रसरे आपण, गिळावया लक्ष्मणा पसरून वंदना धाविनला. तेवढ्यात लक्ष्मणजीनं बघितलं आपल्याकडे पळतच यायला गेलाय, धनुष्याला बाण लावलेले, भर 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 बाण सोडते लक्ष्मणजी. तरी माग सराणा पट्ट्या वाचलेलं तोंड म्हणले लक्ष्मणजीला घेतोच म्हणून त्यांच्या समोर येऊच लागले. राणी रावगी चंद्र तैसा गिळावया सौमित्र, धविनला निशाचरा विशाळ वस्त्र पसरोनी. तसं म्हणजे असणाऱ्या ग्रहणाच्या वेळेस राहू चंद्राला गिळावा, तसं म्हणजे असणाऱ्या लक्ष्मणजीला गिळण्यासाठी इंद्रजित आपला असणारा मुख पसरून धावतच आणि पळतच निघाला म्हणतात. साधारण वन गात तेरे मारी इंद्रजित, त्याचा करावया शिरपात निर्वाण शर घेत सौमित्र. साधारण बाणाने म्हणजे इंद्रजिताला काहीच होईना. साधारण बाण किती विसरा काम मरत आहे काय, काहीच होत नाही. लगे एक संपस तर दुसरी इच्छा निर्माण होती, एक संपस तर दुसरी निर्माण होती, संपतच नाही. का संपत आहे त्याच्यासाठी साधारण बाण घ्यावं लागतं म्हणजे असणार. बंद करायची जेव्हा झालं, किती कमवायचं अजून, किती सासवायचं आणि किती ठेवायचं, बस 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 होतच नाही बस. मग कितीही बाण सोडलं तरी इंद्रजिताला काहीच होत नाही. लक्ष्मणजीनं पाहिलं गेलं. मग आता म्हणजे हे मुंडकच उडवू म्हणजे, मुंडक उडवल्याशिवाय असणारा शांत होणार नाही. म्हणून निर्माणीच्या बाणाला हात लक्ष्मणजीनं घातला. आता कुठला बाण ऐका, घ्यावया इंद्रजिताचा प्राण, इंद्रदत्त वरदा बाण, सौमित्रे सजीला आपण ज्याशी निवारण असेना. इंद्रजिताला संपवायचं आता, बस झालं. किती वेळ खेळवायचं, किती अब्दुल मारायचं आणि किती त्याचं तरी बघायचं म्हणले, किती हातानायचं महाग. म्हणून धनुष्याला बांधला बाण, निर्वाणीचा बाण, त्या बाणावर असणारा इंद्रदेवाच्या कृपाशीर्वादाने प्राप्त झालेला बाण धनुष्याला लावला. त्या बाणाचं कुणी निवारण करू शकत नाही, असा बाण धनुष्याला लावला. बाण श्रेष्ठ वीर श्रेष्ठ धनुष्य वाहिले अति श्रेष्ठ वा, कानाडी ओढली श्रेष्ठ शत्रू कोणत छेदावया. हा सो म्हणजे बाण देणारा अतिशय वरिष्ठ आहे, 33 कोटी देवांचा राजा इंद्रदेव आहे. बाण वापर करणारा सुद्धा श्रेष्ठ लक्ष्मणजी आहेत, धनुर्विद्यामध्ये पारंगत आहेत. अशा ह्या लक्ष्मणजीनं इंद्रदेवाच्या वरदानाचा बाण धनुष्याला लावलेला आहे. कानाडी कानापर्यंत ओढली गेली आणि शत्रूचा कंठनाळामध्ये मुंडक्या धडा वेगळा शिर करण्यासाठी बाणाचं प्रयोजन लक्ष्मणजीनं केलं. आणि बहुत शस्त्रघात नवे इंद्रजित शिर पात, या लागी निर्माण बाण अद्भुत स्वय सज्जित सौमित्र. कितीही साधे बाण सोडले तरी इंद्रजित असणारा मरतच नाही. म्हणून अशा प्रकारे म्हणले आता निर्वाणीचा बाण शेवटचा आणि ज्याला कशाच कुणाला निवारण करता येत नाही अशा बाणाचं प्रयोजन करो. म्हणून इंद्रदेवाच्या असणाऱ्या कृपेच्या बाणाचं प्रयोजन लक्ष्मणजीने केलं म्हणतात. युद्ध मांडिले निर्वाण सजून निर्वाणीचा बाण, घालून श्रीरामाची आन विंदिया पान सौमित्र. शेवटचा क्षण आता युद्धाचा म्हणजे असणार. वाद झाले किती वेळ युद्ध करायचं म्हणजे 3-4 दिवस झालं दोघांचं युद्ध चालू आहे. अजून किती दिवस चालायचे वास म्हणजे असणार. आज शेवटच करू त्या युद्धाचा असं लक्ष्मणजीनं ठरवलं गेला.
धनुष्य बाण लावलेला आहे आणि त्या बाणावर इंद्रजिताला संपवणे झाली. प्रभू रामचंद्राची शपथ बाणावर घालून बाण सोडू लागलेले आहेत. कैसे कैसे राम शपथ लक्ष्मण घालिता झाला येत सावधान तो व्रतांत श्रोते श्रीमंत अवधारा. श्रोते तुम्ही असणारे महिषाची मूर्ती दुबळी भक्ती माझी अर्जित असे श्रीमंत असणारे श्रोते मंडळी तुम्ही म्हणजे असणारे. लक्ष्मी म्हणजे ना प्रभू रामचंद्राची शपथ बाणावर घातलेली आहे. आता कशी शपथ घातली आपण तुला रामाची शपथ दिला म्हणतो आहे का आपण खरं आम्हाला शपथ शपथ प्रभू रामचंद्राची घातली. आता कशी घातली कशी शपथ घालावी लागते लक्ष्मी नाही का. श्रीराम धर्म धर्मातीत तोची धर्मात्मा सुनिश्चित येणे सत्य शिरपात होरनाथ शत्रुता. असो धनुष्याला बाण लावलेला आहे. पहिल्यांदा शपथ घेतली असणाऱ्या लक्ष्मणजीनं. लक्ष्मणजी म्हणू लागले एक निर्गुण असणाऱ्या रूपातले म्हणजे प्रभू रामचंद्र, एक सगुण रूपातले प्रभू रामचंद्र. निर्गुण असणारा धर्माने अधर्माच्या पलीकडचे प्रभू रामचंद्र आहेत माझे. पण तेच प्रभू रामचंद्र मनुष्य रूपामध्ये पृथ्वी तलावर आले आणि धर्माची ती मूर्ती पाप पुण्य तुझी हाती. धर्माने नीतीने न्यायाने माझे प्रभू रामचंद्र वागत असेल तर ह्या बाणाने मध्ये असणारा इंद्रजिताचं मुंडकं उडो. श्रीराम सत्य सत्यातीत श्रीराम सत्याचे निज सत्य जरी हे श्रीराम सत्य व्रत हो शिरपात शत्रुता. अशा प्रकारे असणारे आमचे प्रभू रामचंद्र कसे सत्य आणि असत्य खाली आणि खोट्याच्या पलीकडचे असणारे प्रभू रामचंद्र निर्गुण अवस्था. पण ते सगुण रूपात आले आणि सगुण रूपात येऊन सत्य तू विठ्ठला असं त्रिकाळमध्ये सत्य असणार असं जर आमच्या प्रभू रामचंद्राचं व्रत असेल तर ह्या बाणाने असणाऱ्या इंद्रजिताचं मुंडकं उडो. श्रीराम स्त्री पुरुषातीत तोची स्त्री पुरुष समस्त हे श्रीरामाचे निज व्रत तरी हो शिरपात शत्रुता. आमचे प्रभू रामचंद्र निर्गुण निराकार अंग नाही रूप नाही वर्ण छाया. रंग नाही रूप नाही वर्ण नाही छाया नाही. मग असं मनुष्य तरी कुठलं स्त्री कुठलं. मनुष्य आणि स्त्रीच्या पलीकडचे असणारे प्रभू रामचंद्र पण त्या प्रभू रामचंद्र मनुष्य रूपात प्रभू रामचंद्र पृथ्वी तलावर आले आणि तेच अर्ध नारी नटेश्वर स्त्री आणि पुरुषामध्ये असलेले जे काही नटलेले आमचे प्रभू रामचंद्र हे प्रभू रामचंद्राचं सत्य व्रत असेल तर ह्या बाणाने इंद्रजिताचं मुंडकं उडल. श्रीराम दशरथाचा सुत तोची ब्रह्मा सुदोदित येणे सत्य इंद्रजिता पडोरनाथ या बाणे. आमच्या प्रभू रामचंद्रामध्ये असणारे ब्रह्म आहेत आणि सदोदित ब्रह्म आहेत. आपण अरण्यकांडातला 20वा अध्याय ऐकला. पार्वती माता महादेवजी परीक्षा घ्यायला गेली भगवंताची पार्वती माता आणि त्यांना ब्रह्मा माहीत झालं म्हणतो ती तो काही आणि याडाई आहे का तुळजापूरची निरामळ्याची. ब्रह्म सदोदित आमचे प्रभू रामचंद्र आहेत आणि तेच सदोदित प्रब्रह्म असणारे प्रभू रामचंद्र दशरथाचा मुलगा म्हणून पृथ्वी तलावर अवतरित होऊन जगाच्या कल्याणासाठी म्हणजे असणार जडजीवांचा उद्धार करण्यासाठी वाडवाळ्या भक्तिभाव धर्मकुळाच्या नाम विठोबाचे याच्यासाठी अवतार धारण केलेला असेल तर ह्या पानाने असणाऱ्या इंद्रजिताचं मुंडकं. श्रीराम श्रीपुत्री युक्त सकळ कुटुंबेची नांदत हो राम सत्य द्वैतातीत हो शिरपात बाले. येणे आमचे प्रभू रामचंद्र असणारे स्त्री पुरुष युक्त पुत्रांबरोबर आपल्या असणाऱ्या कुटुंबात सुखी नांदत असतील. एक वचनी एक बाणी एक पत्नी असे व्रत असणारे आमच्या प्रभू रामचंद्राने धारण केलेलं आहे. आणि हे प्रभू रामचंद्र व्रत धारण करून एवढंच नाही द्वैताच्या पलीकडचे आमचे प्रभू रामचंद्र. जिथं द्वैत आहे तिथं मरणाची भीती असते. द्वैत येते भीती द्वैताची भीती येते म्हणून द्वैतात माझं तुझं आलं की भांडण होतं. म्हणून ह्या मी आणि माझ्याच्या पलीकडचे आमचे प्रभू रामचंद्र असतील तर ह्या बाणाने इंद्रजिताचं मुंडकं उडो. रामानाई द्वंद्व बाण तो सर्वांगी चैतन्य घन येणे शपथे
शिरपतला पाव आपला इंद्र एवढंच नाही आमचे प्रभू रामचंद्र म्हणले द्वंद्वाच्या पलीकडच्या आहेत, त्याला सुख नाही दुःख नाही, सदैव आनंद घन असणारे आमचे प्रभू रामचंद्र, सुख दुःखाच्या पलीकडचे. आपल्याला सुख दुःख आहे पण देवाला सुख दुःख नाही, आनंद घन असणारे आमचे प्रभू रामचंद्र आहेत. स्वतःही आनंदित आणि दुसऱ्यालाही आनंद देणारे असे आमचे प्रभू रामचंद्र असतील तर ह्या वाणी इंद्रजिताचं मुंडकं उडो. सकळ भूते श्री रघुनाथ हे वेदशास्त्र सत्य समत, तर इंद्रजिताचा शिर पाता होरणात बाणे येणे. शाही शास्त्र 18 पुराणचारी वेद गर्जना करून सांगतात की आमच्या प्रभू रामचंद्र चराचरामध्ये भरलेले आहेत. भूत म्हणजे ती मसन वाटेली भूत नव, सारखं मसन वाटेली भूत आणली ती महाराजांनी तर. भूत म्हणजे जीव मात्रा, काय प्रसंगानुसार अर्थ असतं. भूत म्हणजे असणारी भूत म्हणजे ती मसन वाटेली भूत, पण हिथं भूताचा अर्थ जीव मात्रा. जेवढी जीव मात्रा आहे त्याला म्हणतात भूत. मग असे जेवढी जीव मात्रा आहे त्या जीव मात्रामध्ये असणारे प्रभू रामचंद्र भरून करून उरलेले जळीस्थळी काष्टी अवघावर असे चक्रपाणी सर्वत्र माझे प्रभू रामचंद्र भरलेले आहेत. शाही शास्त्र 18 पुराणचारी वेद गर्जना करून सांगतात की प्रभू रामचंद्र सर्वत्र भरून आहे. असे जर प्रभू रामचंद्र असतील तर ह्या बाणाने इंद्रजिताचं मुंडकं उडो. माझा आत्मा श्री रघुनाथ हे श्री रामाचे नित्य व्रत, येणे इंद्रजिताचा शिर पाता होरणात बाणे येणे. या बाणाने इंद्रजिताचं मुंडकं उडा. काही शपथ घेतली माझा आत्मा प्रभू रामचंद्र असेल तर आहे का नाही. सगळ्याचा आत्मा प्रभू रामचंद्रच आहे. आत्मा गेला की राम गेला निघून काय उपयोग, पुन्हा म्हणते राम नाम सत्य. मग खरं आहे का खोट आहे का. खरंच आहे की नाम निघून गेलं की हलतंय बोलतंय का, चालतंय का, काहीच करत नाही. काल म्हणतं लेवच झालं मला गाडीत नको आता घेतो चालत तिथवर जाऊ तुम्ही पोचा. हा चालतच नाही. राम गेला विषय संपला. म्हणून सर्वांच्या असणाऱ्या हृदयाच्या ठिकाणी माझ्याही हृदयाच्या ठिकाणी आत्मा राम म्हणून प्रभू रामचंद्र नांदत असतील तर ह्या असणाऱ्या मनाने इंद्रजिताचं मुंडकं उडो. गालित श्रीरामाची आन इंद्रजिताचा गेला प्राण, लक्ष्मण येऊन दुनिया बाला शिरसत्राला छेदिले. अशा प्रकारे बाणाला शपथ प्रभू रामचंद्राची लक्ष्मणजीने घातली. काडी ओढलेली सुडली बांसी कधी गेल्याबरोबर इंद्रजिताचं मुंडकं धाडा वेगळं झालं. धाड दिशी जमिनीवर पडलं. प्रभू रामचंद्र भगवान की जय. सौमित्र वंदुनिया बाला दुर्धर, गगना उडून शिरा निशाचरा पाडीला. हा सोमंदे धनुर्विद्यामध्ये पारंगत असणारे आणि अचूक नेम असणाऱ्या लक्ष्मणजीनं बरोबर इंद्रजिताचं मुंडकं उडवलंय बरं का. आता मुंडकं एकीकड पडतंय, मग हात एकीकड, ते दुसरा हात एकीकड, धडी एकीकड, सगळं गोळा करायचंय. कोणाला करायचंय, बायकोला करायचंय. अवघड परिस्थिती आहे. काय सत्य असेल बरं का. सुलोचनेचं सगळं गोळा करून आणणार आहे. कसं कुठं कुठं पडलेलं शिर गेलं प्रभू रामचंद्राच्या नामनाला हवेतच उडतंय. अजून ते मुंडकं खाली आदळ पण ती मुंडकं गडबड गडगड प्रभू रामचंद्राच्या पायावर जाणार आहे. हात सुलोचनाच्या अंगणात एवढाच आहे तरी नेणार आहे. कसं लिहिल काय अवघड परिस्थिती आहे. काय इंद्रजित बी असेल बरं का. सुंदर वडकथा नका असणार पुढच्या 41व्या देतो 40व्या बर असणार. सुंदर वडे असणाऱ्या कथानक असणारा पुढच्या त्याच्या ठिकाणी काय म्हणतात तर गगनास आकाशात मुंडकं उडवलं आणि उडवून मध्ये धाड दिशा असणारा इंद्रजिताचं धड पडलं एकीकड, मुंडकं एकीकड, हात एकीकड पडले म्हणतात. मुकुट कुंडले शिरस्राला श्री कवची कडगी धनुधारी, शिरचे दुनिया बालागी दरेवरी पाडीला. मुकुट कुंडला सहित म्हणजे असणारं डोकं उडलं, कवच असणार तलवार हातामध्ये तीही त्या बाजूला पडलं गेलं असणार. या अशा प्रकारे इंद्रजिताचं धड एकीकड, शिर एकीकड, हात एकीकड सगळं अस्त व्यस्त पडलं. इंद्रजित पडता क्षिती वदे सौमित्राची स्तुती. वा तू परमात्मा ब्रह्ममूर्ती, मी परममुक्ती पावलो.
इंद्राचं असणार म्हणून का हवेत उडलं होतं. हवेत उडता उडता असणार इंद्रजित असणार म्हणू लागला धन्य धन्य लक्ष्मणजी. वा आपण मारला असतं तर म्हणून बोट मुडू मुडू हैराण. पण धन्य असणारा इंद्रजित म्हणू लागला धन्य धन्य असणारे लक्ष्मणजी. काय लक्ष्मणजीला बाण सोडला त्या बाणाने म्हणजे असणार काय सुख मला झालं. हे सुख काय वानू वचन हे वर्णिता तन्मय दास तू काय म्हणू लागला ते सुखच मला वर्णन करता येत ना का. परंतु श्रेष्ठ अशी मुक्ती मोक्ष मला इंद्रजित असणाऱ्या लक्ष्मणजीच्या बाणाने मिळाला असं मुडक स्तुती इंद्रजिताचे करू लागले. नमस्कार हनुमंता नमनवाला समस्ता. नमस्कार श्री रघुनाथा परम मुक्तता पावलो. नमस्कार बरं का हनुमंतरायाला. का हनुमंतरायाने हातावर लक्ष्मणजीला बसवलं नसतं त्याच्यापाशी पोचवलं असतं मेला असता का नसता. मुक्तीला गेला नसता का नसता. परत अजून ते इंद्रला मार काय ह्याला मार काय त्याला मार काय राजा रावणाच्या इथे घरी काय 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 कुठं आपण बघते इंद्रजित काय काय करतो जिवंत होत काय करणार. प्रभू रामचंद्र म्हणते तुला करतो जिवंत काय करणार मग असं. मग ते असणारा मुंडक स्तुती वाजू लागला. नमस्कार मध्ये असणाऱ्या हनुमंतरायाला सर्व वानर मंडळीला सुद्धा असणारा माझा साष्टांग दंडवट असं म्हणले. त्या प्रभू रामचंद्राला सुद्धा नमस्कार म्हणले का श्रेष्ठ असं मुक्ती मला प्राप्त या सर्वांमुळे मिळाली म्हणून सर्वांचा जय जयकार नमस्कार. इंद्रजित पडता दरेवरी वानवीर हर्षे भारी श्रीराम नामाच्या गजरी जय जयकारी दरजती. काय झालं इंद्रजित रणंगणाच्या ठिकाणी संपला. वानर मंडळींना बघितला सर्वांना आनंद झाला आणि आनंदाच्या भरात प्रभू रामचंद्राच्या नामाचा जय जयकार करू लागले. लक्ष्मणजीच्या नामाचा जय जयकार करू लागले. विजयी झाला लक्ष्मण हिरकेनाचे विभीषण. स्वर्गी मुलासले दुर्गाना बेरी निशाण राहतील. रणंगणाच्या ठिकाणी इंद्रजित संपला. लक्ष्मणजी विजय झाला. विभीषण काय कला आनंद झाला. 33 कोटी देवांचाही आनंद झाला ना. आनंदाच्या भरात निशाण स्मरत राहटले गेले. त्यांचं असणाऱ्या काळाचे काळा वाद्य वाजवू लागले आनंदाने. गाणी गावी हर्ष अप्सरा नाचती तिरे सुमने लोकिती सुरवर्षती स्वानंदे. किती आनंद झाला किती आनंद झाला. त्याला स्वानंद झाला म्हणतात. शरीका स्वानंद आजचा आनंद होते संपतो त्याला आनंद म्हणतात. पण स्वानंद कधी न संपणारा आनंद झाला देवांना. एवढा आनंद झाला देवाने म्हणजे असणार गंधर्व गायन करू लागले. अप्सरा असणाऱ्या नाचू लागल्या आणि देवाने तर मोजताच येत नाहीत एवढ्या फुलांचा वर्षाव इंद्रजित मेला म्हणून लक्ष्मणजीवर केला. इंद्रचंद्र वरुण कुबेर हरी केला ती समग्र व्रत दाहून या पार हर्ष निर्भर सुरसिद्ध. अवचंद्र इंद्र कुबेर वरून गणगंधर्व सिद्ध चारण त्याला एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला. जसं इंद्रजिताने त्या व्रत्राला मारल्यावर तेवढा आनंद झाला नव्हता. आज तेवढा आनंद इंद्रजिताला मारल्यावर 33 कोटी देवांना झाला. आनंदाच्या भरात त्यांची स्वर्गात पार्टी चालली. आनंदाच्या सुख निर्भरी स्वर्गी गिरा हरी सिद्ध चारण ऋषीश्वरी जय जयकारी गरजीजे. लय आनंद आपल्या गल्लीत 3-4 वर्षांनी तरी रामकथे ऐकायला मिळते. कानावर असणारा राम राम शब्द ऐकतोय. लय आनंद झाला आपल्या गल्लीत म्हणून
म्हणून आपल्या गल्लीतील असाच आनंद आपल्याला 4-5 वर्षांनी मिळावा आणि रामनाम कानावर पडावं म्हणून आपल्याच गल्लीतील ज्ञानेश्वर काका शिंदे या राम भक्तांनी ह्या असणारा लक्ष्मण शक्ती मुक्त उत्सव त्याच्या निमित्त महाप्रसाद आहे आणि त्या महाप्रसादासाठी 501 रुपये देणगी दिलेले आहे. धन्यवाद. तेही आनंदात मध्ये इंद्रजित संपला म्हणून सहभागी झालेले आहेत. असणारा गिरी गजरासारखा असणारा आनंद व्यक्त करू लागलेले आहेत. सर्व गणगंधर्व सिद्धचारण ऋषी मंडळी जय जयकार करू लागलेले आहेत. म्हणून ज्ञानेश्वर महाराज की जय. धन्य सौमित्र राम बंधू वा वा वा. गेला जिताचा वधू एक जनार्दनी भवबंधू परमानंदो रामायणी. धन्य धन्य असणारा सौमित्र प्रभू रामचंद्राचा बंधू त्याने इंद्रजिताला संपून टाकलं बरं का. धन्य असणार आहे. काय असणार भाऊ भाऊ आहेत असणार त्यांनी असणार इंद्रजिताचा वध केला म्हणतात. शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरु जनार्दन स्वामीला शरण गेले आणि शरण जाऊन म्हणतात रामायण किती गोड आहे. परमानंद कधी न संपणारा आनंद देणारा कुठं आहे तर रामायणामध्ये. खूपच गुढे हा आवड आणि आवडीत चिंता नसते आणि आवडीमध्ये लाज नसते आणि व्यसनात चिंता नसते. व्यसन 4-5 कप पिलं तरी सुरूच वाटत दमलोय आता बासचे असं म्हणताय का. सुपट दिवसभर खाली कधी म्हणते का. पण हा आवड असली लाज नसते. स्वयंमूर्ती पूर्वार्या संध्यावाच्या भक्तीला कशाची लाजत होत नाही. आवड असते की लाज नाही. कशाला लाज आवड झाली परमार्थ करताना लाज. तशा असणारा लाज बाजूला सारली गेली आणि सर्वांनी आनंदाने असणारी गुढी केली आणि अशाच प्रकारचा परमानंद कधी न संपणारा आनंद देणारा रामायण आहे. प्रभू रामचंद्राचं चरित्र आहे. म्हणून त्या चरित्र असणारा सुंदर आपला तुमच्या आमच्या भाग्यामध्ये प्रत्येक असणारा वर्षाला ऐकायला मिळतं. त्याच्या निमित्त असणारा धन कोणाला जशा पद्धतीचं असणारा दान निवडतं तशा प्रकारचं असणारं दान द्या. बघा ऐकलं दुसऱ्या आपल्या शिंदे मावशी या असणाऱ्या राम भक्तांनी सुद्धा 101 रुपये देणगी आपल्या कार्यक्रमाला दिलेले आहे. धन्यवाद. प्रभू रामचंद्र त्यांचं कल्याण करो. त्यांच्या कार्यामध्ये आपण घ्यावे त्याचे नाम त्यांनी करावे. त्याचे काम आपण त्याचं नामस्मरण केलं त्यांच्या कार्यामध्ये असणारं आधी देतो बघा आधी घेशील मग देशी. भगवंताने असणाऱ्या 100 रुपये त्यांनी असणाऱ्या भगवंताच्या कार्यासाठी 100 दिल्या. भगवंताने त्याच्यावर तशी वाढवावे किती वाढवावे देवानी जाणं आणि त्यांच्या असणाऱ्या संसारामध्ये भरभराट द्यावं असं शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरु जनार्दन स्वामीला शरण गेले. शरण जाऊन अध्यायाच्या कथानक संपवितात. तिसरी भावार्थ रामायणे युद्ध काढे कारकी काय इंद्रजित वधो नाम चत्वारी श्रद्धावान श्रीकृष्ण वस्तु शिव भवतो पुंडलिक पंढरीनाथ भगवान की जय. रामचंद्र भगवान